सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। सर्वांना नमस्कार. पार्किन्सन मित्रमंडळाच्या भेटू आनंदे या कार्यक्रमात मी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या भारताची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा ही महान आहे, प्राचीन आहे आणि सगळ्याच नद्यांना तसं आपण मातेसमान मानतो. परंतु नर्मदेला आणखीन एक विशेष महत्त्व आहे. तिला आपण देवतेसमान मानतो आणि तिची प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा ती पायी करणं हा खूप अवघड प्रकार आहे. परंतु ती पायी करण्याचं काम यशस्वीरित्या जिनं केलंय ती आपली मैत्रीण शुभंकर सौ स्नेहल कर्वे आज आपल्या बरोबर आहे आणि तिच्याशीच आज आपण संवाद साधणार आहोत. कॅप्टन सुनील कर्वे हे त्यांच्या कविता वाचनामुळे लोकप्रिय आहेतच. स्नेहल कर्वे ही कॅप्टन कर्वे यांची अर्धांगिनी, 2 उच्च शिक्षित मुलांची माता, 2 नातवंडांची आजी. ती स्वतः MSc स्टॅटिस्टिक्स असून गीता पठण, गीतेचं पाठांतर आणि गायन कला याच्यामध्येही ती प्रवीण आहे. तर अशा स्नेहलनी ही नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केलेली आहे आणि पार्किन्सन मित्रमंडळाच्या या भेटू आनंदे कार्यक्रमात मी स्नेहलचं मनापासून स्वागत करते. तिला पहिल्यांदाच मला असं विचारायचंय की नर्मदा परिक्रमा म्हणजे नेमकं काय आणि ती तुला का करावीशी वाटली? आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की आपण भारतामध्ये सगळ्या नद्यांना मातेप्रमाणे मानतो, पण नर्मदेचं स्थान विशेष आहे. आवाज ऐकू येतोय ना आता? येतोय. आवाज ऐकू येतो. येतो. बाकीच्यांनी मला वाटते बंद करा, दुसऱ्या आवाज मध्ये कुठलं तरी येतो. इतर सर्वांनी प्लीज म्यूट करा, म्हणजे आपल्याला स्नेहल ताईंचा चांगला ऐकू येईल. नर्मदा मैया असं म्हटलं जातं आणि तिची परिक्रमा होऊ शकते, बाकीच्या नद्यांची परिक्रमा होऊ शकत नाही. हे एक मुख्य कारण म्हणजे भौगोलिक दृष्ट्या बघितलं तर. आणि ही शंकराची कन्या असं मानलं जातं. तिच्या म्हणजे असं म्हणतात की नर्मदेमध्ये सापडणारा प्रत्येक कंकर हा शिवस्वरूप आहे, म्हणजे शंकराचं तिथे वास्तव्य आहे असं म्हणून ते म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्याही त्याचं महत्व आहे. म्हणून ही परिक्रमा केली जाते. परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा याच्यात काही फरक? परिक्रमा परिक्रमा आणि प्रदक्षिणा याचा अर्थ एकच आहे का परिक्रमेचा अर्थ काही खास वेगळा आहे? नाही, प्रदक्षिणा आणि परिक्रमा याचा अर्थ असा शब्दार्थ म्हटलं तर एकच आहे. एकच आहे. नर्मदा परिक्रमा सुरू करताना तुम्ही नर्मदा मैया जिथे जिथे घाट आहेत तिथून कुठूनही तुम्ही ती परिक्रमा सुरू करू शकता. मग पूर्ण तुम्ही जर दक्षिण तटावरून सुरू केली तर पूर्ण परिक्रमा करून ओंकारेश्वरा अमरकंटकला जाऊन नर्मदा मैयाच्या उगमस्थानाला वळसा घालून परत जिथे तुम्ही परिक्रमा सुरू केली तिथपर्यंत येणं म्हणजे ती परिक्रमा पूर्ण झाली. पण त्याच्यात मुख्य नियम असा आहे की जिथे तुम्ही जर परिक्रमा सुरू केली तेव्हा त्यावेळेला तुम्हाला नर्मदेचं जल भरून घ्यावं लागतं कुपीमध्ये. तर आपली परिक्रमा ज्या स्थानी पूर्ण झाली तिथून आपल्याला ओंकारेश्वरला परत येऊन ओंकारेश्वराला ते जल अर्पण केलं की आपली परिक्रमा पूर्ण झाली.
म्हणून सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातून जाणारे जे परिक्रमावासी असतात ते ओंकारेश्वरलाच परिक्रमा सुरू करतात. म्हणजे मग तिथेच आपलं परिक्रमा मार्ग संपूर्ण झाला की तिथेच ओंकारेश्वराला जल अर्पण केलं की आपली परिक्रमा पूर्ण होते. ठीक आहे. आता ती तुला का करावीशी वाटली? हा माझा एक मला आता मी कॉलेजमध्ये वगैरे असताना गोनी दांडेकरांचं एक पुण्या एकाची भ्रमणगाथा हे पुस्तक वाचलं होतं. तर तेव्हा ते असं खूप असं म्हणजे ऍडव्हेंचरस असं वाटलं होतं. त्याच्यानंतर मग जगन्नाथ कुंट्यांचं पुस्तक सुद्धा वाचलं, नर्मदे हर म्हणून. ते दोन्ही पुस्तकं वाचल्यानंतर असं त्या म्हणजे त्या वयामध्ये ट्रेकिंगची प्रचंड आवड होती आणि काहीतरी ऍडव्हेंचरस करावं असं म्हणून ती परिक्रमा करावी. पण त्या म्हणजे संसार नुकताच सुरू झालेला होता आणि तेव्हा काही 4 महिने मी घराबाहेर राहते असं म्हणणं शक्यच नव्हतं. त्यामुळे तो विचार मनात होता फक्त. मग नंतर प्रतिभाताई चितळ्यांचे युट्यूबवरचे व्हिडिओज बघितले सगळे परिक्रमेवरचे. तर त्यावेळेला असं जाणवलं की हे नुसतंच ऍडव्हेंचर नाहीये, याच्यामध्ये काहीतरी त्याला आध्यात्मिक त्याला पाया आहे, बेस आहे. तर म्हणजे आणि जसं वय वाढत गेलं तसे हे एक एक विचार सुचत गेले की आपल्याला थोडंसं आध्यात्मिक हे पण आहे ही जर परिक्रमा आपण केली तर. पुढे मग सुहास लिमयांचं पुस्तक वाचनात आलं तर त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की 11-12 जणांनी परिक्रमा एकत्र सुरू केली पण शेवटी त्यांनी एकट्यांनी ती परिक्रमा त्यांना पूर्ण करायला लागली. म्हणजे बाकीचे लोक गळत गेले आणि आणि त्या ह्याच्यात त्यांनी की कसं काय काय म्हणजे थोडे थोडे मार्गदर्शन त्याच्यातून मिळालं की कशी परिक्रमा करायची, काय सुरुवातीला काय हवं आपल्याकडे, किती सामान कमी ठेवायचं वगैरे हे सगळं त्याच्यातून मार्गदर्शन मिळत गेलं. किंवा परिक्रमावासींचं वागणं कसं असायला हवं हेही त्यांच्या पुस्तकातून. अच्छा, म्हणजे धाडस, अध्यात्म आणि त्याच्यानंतर मग सिस्टमॅटिकली हे पूर्ण करणं असे तिन्ही तुला त्याच्यात दिसले. आणखीन काहीतरी मला वाटतं तुला सांगायचंय? त्याच्यानंतर मग भारतीताई ठाकूरांचं पुस्तक वाचलं. तर त्यांनी जी नर्मदा परिक्रमा केली तर त्या ह्याच्यात त्यांना जे अनुभव आले आणि मग त्यानंतर त्याच्यावर त्यांनी काम करून तिथे नर्मदालय सारखं मोठं एक संस्था स्थापन करून तिथल्या लोकांसाठी त्या जे काही काम करतायत ते सगळं वाचून असं वाटलं की नाही हे नुसतंच अध्यात्म नुसतंच ऍडव्हेंचर असं पण नाही, याला सामाजिक पण काहीतरी आधार आहे की आपण ही परिक्रमा करायला पाहिजे, याच्यातून आपल्याला काहीतरी नवीन मिळेल शिकायला. अच्छा. आणि मी ती करायची असं ठरवत होते खूप. शेवटी 4 वर्षांपूर्वी एकदा प्रयत्न केला होता. अच्छा. गुडघे माझे जरा चिकनगुन्यामुळे नाजूक झालेले असल्यामुळे किंवा काही कारणांमुळे मला ती परिक्रमा अर्धवट सोडून परत यायला लागलं. त्यावेळेला गुडघे म्हणजे इतके लॉक होऊन गेले होते की मला चालणं शक्य नाही झालं. पण परत आल्यानंतर सुद्धा मनात ते होतं सतत की मला ही परिक्रमा करायची. ध्यास लागला होता, करायची आहे पण. ध्यास लागला होता. बर, आता मध्ये मी तुला एक 2-3 प्रश्न टेक्निकल विचारते, माहिती व्हावी सगळ्या गोष्टींची, आणि मग तुझ्या वैयक्तिक अनुभवांकडे आपण नंतर येऊया. तर या परिक्रमेचं एकूण अंतर किती, त्याचा मार्ग कसा आहे, त्याच्यातले टप्पे काय आहेत, याचं थोडंसं वर्णन तू केलंस तर बरं होईल. आता त्याचा मार्ग असं म्हटलं तर पूर्वी म्हणायचे 3000, 2700, 3000 किलोमीटर असं आहे. पण जसं आता मैयावर, नर्मदा मैयावर वेगवेगळी धरणं बांधतायत, ते म्हणजे काही काही गावं ही डूब क्षेत्राखाली जात आहेत, तर तशा ह्याच्यात परिक्रमा मार्गाची लांबी वाढत वाढत गेलेली आहे आणि आता ती असं म्हणतात की 3500 किलोमीटर पर्यंत वाढलेली आहे लांबी. तर प्रत्यक्षात आम्ही जे चाललो ते आमचं जवळजवळ 2900 वगैरे किलोमीटर झालं. तुम्ही कोणता मार्ग घेता याच्यावर बरंचसं अवलंबून असतं. तर आमचं 2900 किलोमीटर चालणं झालं जवळजवळ. आणि ह्याच्यासाठी मुळात म्हणजे पुण्यातून मला मार्गदर्शन हे मिलिंद शिरगोपीकर म्हणून आहेत. त्यांनी नर्मदा परिक्रमा 5 ते 6 वेळा केलेली आहे, परिक्रमेवर PhD केलेली आहे त्यांनी. तर त्यांचं मला मार्गदर्शन मिळालं, त्यामुळे मला ती काहीच काळजी नव्हती. आणि दुसरं म्हणजे एक सीमा चौधरी या दरवर्षी परिक्रमा मार्गदर्शिका म्हणून पुस्तक छापतात की साधारण तिथल्या सगळ्या नवीन काय बदल झाले आहेत त्याचा अपडेट्स घेऊन त्या
साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये परिक्रमा मार्गदर्शिका म्हणून पुस्तक छापतात, तर त्याच्यावरून आपल्याला गाईडलाईन मिळते. पण प्रत्यक्षात तिथे ज्याचं प्रत्यक्ष पडद्यावर वेगळं चित्र असतं, तसं तिथे आश्रमामध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं की पुढचा मार्ग कसा घ्यायला हवा. की आम्ही त्यांना सांगायचो की आम्हाला साधारण आज आता सुरुवातीला 15-20 किलोमीटर आम्ही चालणार आहोत, तर आम्ही कुठे हे करू किंवा ह्या ठिकाणी आम्ही मुक्काम करू शकतो का. तर मग ते सांगायचे की हा रस्ता खराब आहे, तुम्ही ह्या बाजूनी जा वगैरे. हे म्हणजे मुळात मार्गदर्शन खरं जे मिळतं ते तिथल्या लोकल लोकांच्याकडूनच मिळतं. परिक्रमा मार्गाचे मी असे एक 6 साधारण टप्पे सांगू शकते की ओंकारेश्वर पासून आम्ही सुरुवात केली तर ओंकारेश्वर पासून शूलपाणीचं जे जंगल किंवा झाडी म्हणतात तो एक टप्पा. नंतर शूलपाणेश्वर किंवा गोरा कॉलनी हे जे स्थान आहे जिथे शूलपाणीची झाडी संपते तिथून ते रेवा सागर संगम म्हणजे नर्मदा मैया जिथे समुद्राला मिळते तिथे. त्यानंतर मग त्या ठिकाणापासून ते मांडवगड, मांडवगड पासून अमरकंट नेमावर म्हणजे मैयाचं नाभिस्थान जिथे आहे तिथे, आणि नेमावर पासून मग अमरकंटक, आणि अमरकंटक म्हणजे मैयाचं उगमस्थान, आणि तिथून मग ओंकारेश्वर. असे साधारण 6 टप्पे मी सांगू शकते म्हणजे मार्गाचे जे केले मी ते. पण ही नर्मदा परिक्रमा नेमकी सुरू केव्हा झाली? म्हणजे हे अलीकडचंच काही फॅड आहे का, याला काही प्राचीन काही पुन्हा आहे? अलीकडचं नाही, खूप पूर्वी ही मार्कंडेय मुनींनी मुळात सुरू केली परिक्रमा. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा परिक्रमा केली मैयाची, आणि त्यांनी करताना मैयाला ज्या ज्या नद्या येऊन मिळतात त्या प्रत्येकीच्या उगमापर्यंत जाऊन अशी त्यांनी परिक्रमा केली. त्यांची 27 वर्षांची जवळजवळ परिक्रमा होती. आता लोक करतात त्याच्यात सुद्धा परिक्रमेचे 3-4 प्रकार आहेत. एक म्हणजे की परिक्रमेचा एक नियम असा आहे की जिथे तुम्ही असाल त्या ठिकाणी जर चातुर्मास सुरू झाला, म्हणजे आषाढी एकादशी सुरू झाली तर, एक मिनिट, हा ठीक आहे, सगळं येतंय. नाही, इथे माझ्या समोर काहीतरी आलंय. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी आपण जो चातुर्मास म्हणतो त्या काळामध्ये परिक्रमा करायची नाही, कारण म्हणजे की पाऊस, मुसळधार पाऊस असतो त्या भागामध्ये, मैयाचं पाणी खूप वाढलेलं असतं, म्हणजे परिक्रमा करणं धोक्याचं असतं. म्हणून जिथे तुम्ही चातुर्मास सुरू होतो तेव्हा जिथे असाल तिथे मुक्काम करायचा, ही एक हे. आणि त्या प्रकारे 3 वर्ष 3 महिने 13 दिवस अशी एक परिक्रमा पूर्ण करण्याचा एक प्रकार असतो. दुसरा म्हणजे आम्ही जशी केली तशी की चातुर्मास संपल्यानंतर परिक्रमा सुरू करायची, आणि 3 ते 4 महिन्यांमध्ये म्हणजे पुढचा चातुर्मास सुरू व्हायच्या आधी ती पूर्ण करायची. अजून एक प्रकार म्हणजे खंड परिक्रमा म्हणतात, की तुम्हाला सलग एका ह्याच्यामध्ये जर ती पूर्ण करणं शक्य नसेल तर तुम्ही संकल्प सोडताना मी खंड परिक्रमा म्हणजे मला जमेल तेवढे दिवस मी चालीन, जिथे थांबीन तिथून पुढच्या वेळेला परिक्रमा उचलीन आणि पूर्ण करीन, असा संकल्प करू शकतो. पण हे सगळे पायी परिक्रमेचेच प्रकार आहेत, म्हणजे या सगळ्यामध्ये परिक्रमा जी करायची ती पायी चालूनच करायची का वाहनातून जाण्याची पण काही मुभा असते? आपण कसा संकल्प सोडतोय त्याच्यावर अवलंबून असतं मुख्य. बरं, म्हणजे तुझा जो ध्यास होता तो पायी पूर्ण करायची असाच होता? हा, पायी पूर्ण करायची असं इच्छा होती, आणि ती मैयाच्या कृपेने पूर्ण झाली. पण त्यासाठी तू विशेष काही तयारी आधी केली होतीस का, किंवा घरातून कसं तुला त्याच्याबद्दल इतरांच्या काय रिस्पॉन्सेस होते आणि प्रोत्साहन कसं मिळालं? घरातून खूप सपोर्ट मिळाला म्हणूनच ती होऊ शकली परिक्रमा. म्हणजे मुलांना आधी मी यावर्षी असं सांगितलं होतं की मी करणार परिक्रमा, मला बरोबर कोणी येवो किंवा न येवो, मी एकटी जाईन पण मी पूर्ण करणार. तर ती जरा सगळ्यांना घरात थोडीशी हे वाटत होती, मुलांना काळजी वाटत होती. पण मैयाच्या कृपेने, माझ्या नशिबाने म्हणा, पण मला एक छान साथीदार मिळाली की जी अमेरिकेतून मुद्दाम परिक्रमा करण्यासाठी इथे आली होती. माझ्या मैत्रिणीची मावस बहीण आहे ती. तर
आम्ही दोघी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एकत्र परिक्रमा एकत्र केली. राहिलात म्हणजे तो जोडी म्हणजे ती अखंड राहिली. हा, बर. म्हणजे असं म्हणतात की सुरुवात तुम्ही एकत्र करता पण नंतर मैया तुम्हाला वेगळं करते, पण तसं आमच्या बाबतीत नाही तुमच्या झालं. दोघींच्या बाबतीत झालं नाही. बर. हा आणि घरातून तर काय हा, म्हणजे घरातून विचारण्याचं कारण म्हणजे कॅप्टन साहेब आहे ते नक्कीच सपोर्ट कर, पण तुझी आई सुद्धा घरामध्ये वयस्क आहे आणि म्हणजे तू म्हणायला गेलं तर 2 शुभार्थींची तू शुभंकर आहेस, तर म्हणून मुद्दाम मी विचारतेय की नाही, आईनी म्हणजे आई इथे आमच्या घरी येऊन राहिली आणि मग त्या बायका त्याच्यामुळे तिच्या ज्या दोन्ही आहेत त्या पण खूप चांगल्या आहेत, त्याच्यामुळे सगळं घर त्यांनी सांभाळलं. आणि अच्छा. गुड गुड गुड. हा हा, बरोबर. म्हणजे आई घरी येऊन राहिल्यामुळे उलट तुझी हं, चिंता कमी झाली आणि तुला जाण्याचं बळ मिळालं एक प्रकारे, की हो. मग आणि आता हे जेव्हा दोघं जेव्हा मी एकत्र फोन राहत. करायचे तेव्हा हे दोघंही अजिबात घरात काहीही अडचण असली तरी ते सांगायचे नाही कशा. तुझ्यापर्यंत पोहोचू दिली नाही त्यांनी हं, अडचण. की तू म्हणजे एरवी खूप तक्रारी होत असतील तू घरात असताना, पण तू घरात नसताना मात्र त्यांनी सगळं इकडे छान चाललंय असं हा म्हणून तुला रोज नव्याने दिवस सुरू करायला एक प्रोत्साहन दिलं. हा अगदी. आणि पूर्ण केल्याशिवाय यायचं नाही वगैरे असं काही हो हो, ती तर म्हणजे मला यांनी तर सांगितलंच होतं की समजा तुझे पाय दुखले वगैरे तरी तू परत येऊ नको, तशी बसमध्ये बस, गाडीत बस, पण परिक्रमा पूर्ण करूनच ये. वा. म्हणजे परत आल्यावर पुन्हा कटकट करायची. असं. असं नाही, असं नाही. मी जे जहाजाचे प्रवास केलेले आहेत आणि त्यातली संकट ज्या पद्धतीने त्यांनी निवारण केली आहेत म्हणून त्यांनी तुला सांगितलं असेल की काही झालं, नाही नाही, मी कोणतंही संकट आपल्या आलं तरी गमतीने त्यातून म्हणते असं. मार्ग काढून ती पूर्ण करूनच परत यायचंय. हा हा, व्हेरी गुड. मग आता आपण तुझ्या म्हणजे हा वैयक्तिकच म्हटलं, हा वैयक्तिकच अनुभव आहे तुझा, पण तरी सुद्धा आता थोडे आपण आध्यात्मिक अनुभव जे लोकांना येतात, आध्यात्मिक असं म्हणायचं त्याला, पण काही लोक असं म्हणतात किंवा काहींचा हेतूच तो असतो की मला अश्वत्थामा भेटणार आहे परिक्रमेच्या दरम्यान, किंवा मला नर्मदा मैयाच प्रत्यक्ष भेटणार आहे देवतेच्या स्वरूपात आणि म्हणून मला ही करायची आहे, असंही काही जणांचं एक असते मनाची धारणा. तर तुझी तशी होती का आणि तसे काही अनुभव तुला आले का? अशी हे नव्हती की मला मैया भेटेल किंवा भेटावी म्हणून मी परिक्रमा करते, असं काही नव्हतं. रोज सकाळी उठताना असं हे असायचं की मैया तुझं दर्शन व्हावं, अच्छा. कोणत्याही रूपात कसं व्हावं असं काही हे नव्हतं. तेवढी एक इच्छा असायची हं. आम्हाला अशी. म्हणजे कोणी विचारलं की तुला मैयाचं दर्शन झालं का, तुला अश्वत्थामा भेटला का, तर नाही झालं. पण मला काही अनुभव असे आले की ज्या ठिकाणी ती म्हणजे मैयानी त्या माणसांना पाठवलं नसतं तर आम्ही त्या प्रसंगातून बाहेर पडणं कठीण होतं खूप. म्हणजे बर. असं की शूलपाणीच्या झाडीतून पहिल्याच दिवशी जेव्हा आम्ही प्रवास करत होतो तेव्हा आम्हाला पूर्वी तिथे भिल्ल लोक लुटायचे वगैरे अशी ती खूप भीती असायची की शूलपाणीचं जंगल म्हणजे एक अगदी भयंकर धोकादायक प्रवास. पण आता तशी भीती नाही राहिली आहे, कारण त्या भिल्लांना चांगल्या म्हणजे काहीतरी कामाला रोजगार दिला. लावलेले आहेत. त्यांना हं. सरदार सरोवरच्या ह्याच्यात कामं मिळाली आहेत किंवा त्यांना इथे सुद्धा ते पोर्टर किंवा गाईड म्हणून आपल्या बरोबर येतात. अच्छा. तसे आम्हाला त्या दिवशी अगदी 10-12 वर्षाची अशी मुलं मिळाली, 12-15 वर्षाची असतील फार तर. हं. ती हं. मुलं आमच्या बरोबर आली, पण त्यांनी आम्हाला जो एक पहिलाच 7 किलोमीटरचाच टप्पा होता की एक डोंगर चढून उतरायचा आणि मग काही अंतर चाललं की तुम्ही आश्रमात पोहोचाल असं सांगितलं होतं. पण हं. आम्ही जवळजवळ 15 किलोमीटर चाललो, 3-4 डोंगर चढलो उतरलो, पण आम्ही काही आमच्या मुक्कामापर्यंत नाहीच पोचलो. आणि मग ही मुलं आम्हाला म्हणायला लागली की आता आम्ही ह्याच्या पुढे येऊ शकत नाही, आम्ही तुमचं सामान इथेच ठेवून जातो आता, कारण आम्हाला परत जायला उशीर होईल. आणि त्यांनी सामान अक्षरशः खाली ठेवलं, टाकलं ठेवलं. आणि हं. ते निघून गेले. आता हं. हं. इथे आमच्या बरोबर अजून 2 जणी होत्या ज्या त्यांचं सामान उचलून घेऊ शकत नव्हत्या. एवढं चालून आल्यानंतर आधीच त्या दमलेल्या होत्या आणि म्हणजे भीती थोडी मनात की आता आपण पुढे पोहोचू की नाही वगैरे, तर ह्या ह्याच्यात त्या सामान उचलून घेऊ शकत ही नव्हत्या. वेळ केव्हाची होती? म्हणजे संध्याकाळची अशी
अंदाज? संध्याकाळी 4-4:30 झाले होते. अंधार लवकर पडायचा त्यावेळेला. आणि मुख्य म्हणजे तिथे कोणी नव्हतं की ज्याला आम्ही विचारू शकतो, कारण निर्मनुष्य सगळं. निर्मनुष्य होतं. बरं. आणि आम्ही अशा विवंचनेत असताना 2 बायका आल्या तिथे. मग त्यांना आम्ही विचारलं की असा आश्रम कुठे, आमचा एकंदर वेश वगैरे बघून त्यांनी ओळखलं परिक्रमावासी आहेत. तर त्यांनी सांगितलं 2-2.5 किलोमीटर तुम्हाला जावं लागेल, मग तुम्हाला ते घर मिळेल जिथे आज मुक्काम करायचं. त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला सोडता का तिथपर्यंत, तर त्या म्हणल्या की नाही, आम्हाला उलट्या दिशेने जायचंय. आणि त्या गेल्या निघून 2 जणी. तर आम्ही खूप काळजीत पडलो होतो. आणि अशा कुठच्याही जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा नर्मदे हर हा जप सतत आपोआपच चालूच व्हायचा तो. बरोबर. आणि तशा आम्ही हे असताना त्या दोघी ज्या गेलेल्या होत्या त्या परत उलट्या वळून आल्या. आणि त्यांनी ह्या ज्या 2 बॅग्स पडलेल्या होत्या त्या उचलून चलो हमारे साथ असं म्हणून त्या चालायला लागल्या. आणि त्यांनी आम्हाला त्या आश्रमापर्यंत सोडलं. तिथे आमच्या बॅग्स ठेवल्या, परत आम्हाला नमस्कार केला आणि निघून गेल्या 2 जणी. अच्छा. म्हणजे इथे आता की हे मैयानीच त्यांना पाठवलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे मैयाच्या अस्तित्वाची अशी जाणीव तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्यय आला त्याचा. हा अगदीच विलक्षण प्रसंग आहे. आणि मगाशी तू उल्लेख केलास की तुमच्या वेशभूषेकडे बघून त्यांना लक्षात आलं की तुम्ही परिक्रमावासी असणार. म्हणजे वेशभूषा काही वेगळी करायला लागते का परिक्रमे? म्हणजे परिक्रमावासीनी पांढरे कपडे घालावेत. पांढरी साडी, पांढरा आता पंजाबी ड्रेस हल्ली, किंवा पांढरा सलवार कुर्ता किंवा पायजमा असं घालून घालावं अशी अपेक्षा आहे. करावं, परिक्रमा करावी अशी अपेक्षा असते. हातामध्ये दंड असायला लागतो. दंड आणि दंड कमंडलू. म्हणजे काठी. दंड म्हणजे काठी. त्या काठीचा किंवा त्या दंडच म्हणतात त्याला, तर त्याचा खूप अनेक प्रकारे उपयोग होतो. आणि ती एक परिक्रमावासीची ती खूण म्हणून पण आवश्यक आहे. आणि कमंडलू, तर आता कमंडलू काही आम्ही कमंडलू घेतला नव्हता, कारण आता कमंडलू घेण्यापेक्षा आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही 2 प्लास्टिकच्या आपल्या नेहमीच्या वॉटर बॉटल्स असतात तशा जवळ ठेवा. त्या एक आपल्या रोजच्या वापरासाठी आणि एक पाणी पिण्यासाठी अशा 2 ठेवा. आणि ते आम्हाला खूप सोयीचं झालं. कमंडलू कॅरी करण्यापेक्षा त्या आपल्या बॅग मध्ये त्या राहिल्यामुळे हात मोकळे राहत होते. ओके. आणि मग सामान बरोबर काय घ्यायचं असतं? सामान कमीत कमी, कारण सगळं आपल्या पाठीवर आपल्याला घेऊन जायचं असतं. त्याच्यामुळे एक ड्रेस आणि एक ड्रेस बॅग मध्ये, आणि आपले काय कपडे, औषध काय असतील ती आवश्यक असणारी, नंतर रेनकोट किंवा असं काहीतरी, तर ते बरसाती म्हणतात तशी घेतलेली होती. आणि खाली घालायला एक प्लास्टिक मोठं घेतलेलं होतं, की कारण आश्रमात आपण कुठेही ओली जमीन असते, कशावरही आपल्याला राहावं लागतं, तर आपलं प्लास्टिक अंतरायचं, त्याच्यावर आपली स्लीपिंग मॅट टाकायची आणि झोपायचं. आणि एक शाल ठेवली होती बरोबर, एक शाल, एक स्वेटर. कारण आम्हाला म्हणजे शिरगोपीकर सरांनी हे सांगितलं होतं की तुम्ही तिथे जाताय तर तिथे तुम्ही याचक ह्या दृष्टीने तुम्ही हे करा. तुम्ही मी घरी अशी आहे, मी इतकी श्रीमंत आहे, मी कोणाकडे काही मागत नाही, हा अभिमान ठेवायचा नाही तिथे. बरं. याचकाच्या स्वरूपात तुम्ही सगळीकडे वावरायचं, म्हणजे काय लागेल ते मागून घ्यायचं. म्हणजे आश्रमात गेल्यावर तुम्ही तुम्हाला थंडी वाजली तर त्यांना विनंती करा की आम्हाला काहीतरी थंडी वाजते, तर ते, आणि तसं आम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळत होतं. काहीतरी घोंगडी, कंबल काहीतरी मिळत होतं. आता ही तुम्ही सुरू केली ती तारीख काय होती, म्हणजे कुठला सीझन चालू होता? आम्ही 9 नोव्हेंबरला प्रत्यक्ष परिक्रमा सुरू केली. म्हणजे दिवाळी संपल्यानंतर जी पंचमी, भाऊबीजेनंतर, पांडव पंचमी, तर त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी आम्ही सुरुवात केली. त्याच्यात कार्तिकी एकादशी नंतर किंवा त्रिपुरी पौर्णिमेनंतर परिक्रमा उचलणं असं म्हणतात. परिक्रमा उचलणारे असे खूप लोक असतात. पण आम्हाला गुरुजींनी सांगितलं होतं की पांडव पंचमी नंतर सुरुवात केली तरी चालते. म्हणजे थंडीचंच मौसम म्हटलं तर सुरुवात झाली होती. सुरुवातीला म्हणजे दिवसा कडक ऊन असायचं, पहाटे जरा गार असायचं, नंतर दिवसाचं ऊन असायचंच, फक्त दिवसाचा स्पॅन कमी कमी होत गेला. आणि म्हणजे उजाडायचं उशिरा, काळोख लवकर पडायचा, आणि मग कडाक्याची थंडी सुरू झाली. अच्छा. एक महिन्यानंतर साधारण. मग तुमची दिनचर्या कशी असायची, किंवा तुझी विशेष म्हणजे तू कशी ठेवली होतीस तुझी दिनचर्या या परिक्रमेच्या दरम्यान? म्हणजे पहाटे 5ला उठून आपलं काय जप वगैरे करायचा. आम्ही काय करायचो की
आश्रमामध्ये संध्याकाळी पोचलो की आम्ही अंघोळ करून घ्यायचो, अंघोळ करून कपडे धुवून घ्यायचो, कारण कपडे वाळायला पाहिजे दुसऱ्या दिवसासाठी. आणि त्यामुळे सकाळी उठल्यावर अंघोळ आम्ही नाही करायचो. पूजा मात्र दोन्ही वेळेला करायची. मैयाची पूजा करायला लागते. पूजा करून अष्टक, नर्मदाष्टक, आरती करणं, नैवेद्य हे दाखवणं, हे करायचं. सगळं पण मग करून नर्मदा कोणत्या स्वरूपात पुजायची? काय असायचं जे तुमच्या? आपण परिक्रमा उचलतो जेव्हा, तेव्हा ओंकार, आता आम्ही ओंकारेश्वरला उतरली तर संकल्प सोडताना जी कुपी, प्लास्टिकची एक बाटली होती, त्याच्यामध्ये नर्मदेचं जल भरून घेतलं होतं. तर ते सतत आपल्या जवळ ती कुपी असायला पाहिजे. बाकी तुमचं सामान तुम्ही कुठेही ठेवा, काहीही करा, पण ती नर्मदा मैया आपल्या सतत जवळ पाहिजे. आणि तो खूप आधार पण असतो की मैया आहे आपल्या जवळ, आपल्याला काही काळजी नाही. तर त्या जलाची पूजा करायची. आणि आपल्याकडे एक छोटा फोटो पण असतो, अच्छा. नर्मदा मैयाचा फोटो आणि ते जल, अशी यांची पूजा करायची. म्हणजे पहाटे 5ला तुमचा दिवस सुरू व्हायचा आणि ते पूजा झाली मग की साधारण 6:15, 6:30ला थोडस दिसायला लागलं की आम्ही चालायला सुरुवात करायचो. ह्या म्हणजे माझ्या मैत्रिणी चहा घ्यायच्या, त्यांना काळा चहा, गोड चहा जसं असेल तसं पण सकाळी उठल्यावर मिळायचा, किंवा कधी कधी तोही आश्रमांमध्ये नाही मिळायचा, की उठून आपलं आपलं चालायला लागायचं. आणि मग मध्ये कुठेतरी साधारण 8-9च्या सुमाराला एखादा आश्रम लागला तर तिथे बालभोग म्हणजे नाश्ता मिळायचा. तर जे मिळेल ते खाण्यापिण्याची जी व्यवस्था, आपलं रोजचं जे काही लागतं खायला आपल्याला, हा एक ते मिनिट, ते या लोकांकडून, स्थानिक लोकांकडून मिळत होतं की त्याच्यासाठी खास काही सोयी केलेल्या आहेत गव्हर्नमेंटनी म्हणा किंवा धार्मिक कुठल्या संस्थांनी अशा? गव्हर्नमेंटनी अशा नाही केलेल्या, पण स्थानिक लोकांनीच सोयी केलेल्या आहेत. अच्छा. आणि ते म्हणजे आश्रम म्हणतेस तसं, किंवा आश्रमांमध्ये कधी उपाशी कोणालाही राहायला लागत नाही. म्हणजे असं म्हणतात ना की तिथे नर्मदा मैयाच्या काठावर कधी आटा, काटा आणि आटा याला कधी काय म्हणतात, तोशीस करावी लागत नाही. तुम्ही कोणीही उपाशी राहत नाही. आटा हे कळलं मला. आटा म्हणजे पीठ. पुढचं काय? काटा म्हणजे आपण जे काय जळण किंवा सरपण म्हणतो ते. सरपण. आणि फाटा. आटा, काटा आणि भाटा. भाटा. याला कधी कमी पडणार नाही, याला कधी कमी उपाशी जाणार नाही. तर म्हणजे खरंच तसं असतं. म्हणजे जे मिळेल ते तुम्ही गोड मानून घ्यायचं, ही फक्त हे असतं की मला हेच पाहिजे, मला हे नको आहे असं म्हटलं तर मग असं नाही करायचं. नाही. मिळेल ते, आणि जे मिळेल आपल्याला ते आणि जनरली मिळतं, म्हणजे चांगलं मिळतं सगळं, काही मिळतं. नाही. आणि लोक खूप प्रेमाने तुमची सेवाच करतात असं. बरं. हे लोक म्हणजे कोण असतात? म्हणजे तिथे राहणारे आपले रहिवासी की तिथले स्थानिक लोक, त्या गावचे, त्यांच्यामध्ये अगदी म्हणजे मोठ्या मोठ्या हुद्द्यावर काम करणारे डॉक्टर, वकील, उद्योगपती, पॉलिटिशियन सगळे, आणि शेतकरी, गावातले गरीब लोक सगळे मनापासून सेवा करत असतात. म्हणजे सेवाभाव असतो त्यांच्यामध्ये. परिक्रमावासी म्हणजे नर्मदा मैयाचं रूप, अशी त्यांची भावना असते. म्हणजे ही श्रद्धा आणि विश्वास याच्या जोरावरती, नर्मदेवरची श्रद्धा आणि तुम्ही परिक्रमा करताय म्हणून तुमच्याबद्दलचा आदर, जे लोक परिक्रमा करतायत त्यांच्याबद्दलचा आदर दाखवण्यासाठी हे लोक त्यांना होईल त्या पद्धतीने तुम्हाला मदत करायचे. अशा पद्धतीने ती चालू होती. पण तरी अजूनही म्हणजे कसे सगळी मार्ग सगळा असा अगदी छान सुकर, रस्ते चांगले असं सगळं होतं का काही त्याच्यात अडचणी त्या चालण्या? सुरुवातीला आता आम्ही निघालो, जेव्हा ओंकारेश्वरवरून निघालो तेव्हा शूलपाणीच्या जंगलापर्यंत खूप सुंदर हिरवगार सगळीकडे अशी समृद्ध शेती होती. आणि म्हणजे असं अगदी नेत्रसुखद होतं सगळं. मग तिथून जसजसं शूलपाणीचं जंगल जवळ येत गेलं तशी ती झाडी हिरवेपणा कमी होत गेला. मग सगळे पिवळे मुरमाचे डोंगर दिसायला लागली, तुरळक झाडी झाली. आणि तसं झाल्यावर तिथे नर्मदा मैया त्या परिसरातून जवळजवळ 18-20 किलोमीटर लांबून वाहत असते. पण तिथे सुद्धा लोक आश्रमांमध्ये
अगदी त्यांच्या घासातला घास काढून तितक्याच प्रेमाने देतात, किंवा वाटेत थांबवून की मैया हमारे पास दूध नहीं है लेकिन काली चाय तो पी लो, असं अर्जवानी सांगत असतात. हम्म. म्हणजे तुम्ही जे रोज किती चालत होता, किती किलोमीटर चालायचं, असं संकल्प होता का आपलं होईल तेवढं चालायचं असं हा, ठरवलं? म्हणजे होईल तेवढं चालायचं. सुरुवातीला आम्ही 15-20 किलोमीटरनी सुरुवात केली, 15 ते 20 किलोमीटर रोज चालायचो. मग ते हळूहळू वाढत वाढत 20, 25, 25, 30 असं करत करत शेवटी आम्ही शेवटचे एक 8-10 दिवस 40-42 किलोमीटर रोज 40 चालत किलोमीटर असं एका दिवसात? बर. पूर्ण केलं. हा. असं चालत हो, होतात? पण हा. ह्याच्यात खरंच सांगते, म्हणजे काहीही त्रास झाला नाही. आणि मला जो गुडघ्यांचा त्रास आहे, हा. तर हा. काही दिवस चालल्यानंतर पूर्वीसारखे माझे गुडघे लॉक व्हायला लागले, किंवा जे आपलं नडगीचं हे असतं, नडगीचं हाड म्हणतात किंवा शिन बोन म्हणतात, तिथे सूज हम्म. यायला, आणि म्हणजे हम्म. पाऊल टाकताना खूप ते पेनफुल होत होतं. मग त्यावेळेला मी हम्म. पेन किलर घेतल्या काही दिवस, पण साधारण एक 15-20 दिवस, महिन्यानंतर असेल, माहेश्वरच्या अलीकडे सहस्रधारा म्हणून एक तीर्थ आहे, जिथे मैया अशी अगदी सहस्रधारांनी वाहत असते. म्हणजे खूप खूप सुंदर स्थान आहे ते. तर तिथे आम्ही असंच पाय सोडून बसलो होतो पात्रामध्ये, आणि तेव्हा हम्म. मैयाला प्रार्थना केली की मला परिक्रमा पूर्ण करायची पैदल, ती कशी हम्म. करायची तू करून घे तू पूर्ण. करून घे. बर. म्हणजे आणि तू साकडंच घातलंच म्हणायचं. त्याच्यानंतर तिलाच मला साकडं घातलं, जिच्यासाठी तू हे करतेयस तिलाच हा सांगितलं की बाई तू माझ्याकडनं पूर्ण करून घे. अच्छा. त्याच्यानंतर मला कधी पेनकिलर नाही घ्यायला लागली अरे त्यासाठी. वा. हम्म. म्हणजे गुडघे दुखले तरी मला ते सहन झालं, सगळं मी करू हा. शकले. हा. हा. हे खूप महत्वाचं वाक्य आहे की म्हणजे गुडघे दुखले असतील पण ते सहन करण्याचं बळ तुला म्हणजे तिने तुला मला ते मैयानं बळ दिलं. दिलं सहन करण्याचं. म्हणजे हे पुन्हा श्रद्धेचंच हे फळ आहे. तू श्रद्धेनं नर्मदेला साकडं घातलंस, तिनं पण तुला त्याचा प्रत्यय दिला की बघ की तुझे गुडघे दुखतायत की नाही मला माहित नाही, पण तुला हो, चालता येते ना, चालताना काही तुला त्रास होत नाही, असं सगळं झालं. म्हणजे सगळे चांगलेच अनुभव आलेत असं मला एकंदरीत तुझ्या याच्यावरनं दिसतंय. अ, परिक्रमेदरम्यान चांगले अनुभव आलेच. हे हो, जे तू सांगितलेस ते सगळे पण चांगले चांगले अनुभव सांगितलेले आहेस, पण काही असं खटकणारे काही अनुभव हो, आलेत का? चांगले अनुभव आले. नाही, आले ना, ते सुद्धा आले. म्हणजे की काही दिवस आम्ही चालल्यानंतर की गर्दी प्रचंड होती, आणि त्याच्यात मॅक्झिमम लोक आपल्या महाराष्ट्रातले असायचे, वारकरी लोक, जे वारी पूर्ण झाली परिक्रमेला येतात. 4 महिने काही शेतातली हो. कामं वगैरे असतील ती करून परिक्रमेला येतात. तर हे अच्छा, येणारे म्हणजे सगळे काही पूर्ण पंढरपूरचे श्रद्धेने वारकरी इकडे आलेले पण येतात? नसतील असं मी म्हणत नाही, पण बोल हो, बोल. ते येतात. तसेच एमपी मधले सुद्धा लोक झुंडीच्या झुंडी येतात. बरं. त्या म्हणजे असे परिक्रमावासींची प्रत्येक ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. म्हणजे त्या आश्रमातल्या काम करणाऱ्यांवर खूप लोड येत होतं. आणि ते म्हणजे जे परिक्रमावासी असायचे ते सगळे काही स्वच्छतेच्या बाबतीत किंवा असे अजिबातच हे नसायचे, त्यांना जाणीवच नसायची. किंवा आश्रमात आता काही ठिकाणी टॉयलेट नसायचे, तर शेतांमध्ये किंवा कुठेतरी बाहेर टॉयलेटसाठी जायला लागतंय अशा ठिकाणी आश्रमातले लोक सांगायचे आम्ही गेल्याबरोबर की अमुक हम्म. ठिकाणी तुम्ही जाऊ नका, ह्या अच्छा. ठिकाणी तुम्ही गेलात तरी चालेल, असं स्पेसिफिकली सांगितलेलं असलं तरी हम्म. लोक पहाटे म्हणजे 3-4 वाजता उठून आपला आपला हम्म. कार्यभाग उरकून निघून जायचे पुढे. निघून. आणि आश्रमातल्या लोकांना मग ते असं सांगायचे की आम्हाला गावातले लोक आम्हाला हे करतात की आमच्या जायच्या याच्या वाटेवर तुमचे परिक्रमावासी घाण करून जातात हम्म. म्हणून. हम्म. हम्म. तर हम्म. हे खूप. आणि मग ह्याच्यात हा काय तर ते ऐकल्यावर वाईट खूप वाटायचं. पण मग 1-2 वेळा हे ऐकल्यानंतर मी पण त्यांना असं म्हटलं एका ठिकाणी की तुम्ही ऐकू येतंय का? नाही. मध्ये जरा फ्रीज होत आहे, आवाजही जातोय आणि स्टील होत आहे पिक्चर. आता आता हलते तू, आता बोलायला हरकत नाही. हा.
हा, सांग. तर म्हणजे महाराष्ट्रातले परिक्रमावासी खूप घाण करून जातात असं अच्छा, असं एक त्यांच्याकडून मत बऱ्याच बनलं. जणांकडून तक्रार आहे. बरं बरं बरं. तर त्यावेळेला म्हणजे मी असं त्यांना म्हटलं सुद्धा 1-2 ठिकाणी की तुम्ही फक्त म्हणजे महाराष्ट्राच्याच लोकांना का नावं ठेवता, इतरही लोक म्हणजे महाराष्ट्रातले करत सगळे असते. लोक असं करणारे असतात असंही नाही आणि इतर लोक चांगले असतात असंही नाही. तर तेव्हा त्यांनी म्हटलं की हो हे बरोबर आहे की इतरही लोक कचरा करतात, गंदगी करतात, पण हम्म. त्यांचं प्रमाणच कमी आहे येणाऱ्यांचं. अच्छा, परिक्रमावासींमध्ये महाराष्ट्राच्या लोकांचीच संख्या भरपूर आहे. जास्त. बरं. हम्म. तर आणि मग त्याच्यामध्ये पुढे पुढे हे वारकरी लोक 50-50 किलोमीटर सुद्धा दिवसाला चालतात हम्म सुरुवातीपासून. म्हणजे त्यांची अगदी 2-2.5 महिन्यात परिक्रमा पूर्ण होऊन जाते. तर हम्म. असे ती संख्या पुढे पुढे जसा जात गेलो म्हणजे रेवा सागर संगम जिथे झाला त्याच्यानंतर हळूहळू ही संख्या आश्रमांमधली कमी होत गेली आणि हम्म मग त्यावेळेला MP मधले लोक खूप खूप यायला लागले. आणि हम्म. त्या MPचे लोक सुद्धा असेच म्हणजे ते सुद्धा त्यांचं तर मी असं ऐकलेलं आहे की ते लोक आश्रमांमधून वगैरे जे काही मिळतं परिक्रमावासींना, कधी काही हम्म. ठिकाणी कंबल देतात, काही ठिकाणी तुम्हाला खाण्याचं हे देतात. हम्म. तर हे हम्म. सगळं ते घेऊन त्यांचा एक टेम्पो उभा असतो तिथे ते नेऊन देतात. हो. हे मी ऐकलेलं आहे म्हणजे बघितलं हम्म नाही मी प्रत्यक्षात. तर हम्म. असेही लोक भेटतात म्हणजे त्यांच्यामुळे त्रास होतो. हा. आणि दुसरं म्हणजे छोटी छोटी मुलं खूप यायची आपल्या ह्याच्यात की नर्मदे हर असं करत कुठून लांबून लांबून हाका मारून आणि त्यांचा धावत धावत जवळ आली की सुरुवातीला खूप छान वाटायचं, पण ते मैया कुछ खाने को दे दो, मैया कुछ चॉकलेट दे दो, मैया पैसा दे दो असं ते हे असायचं. आणि त्यांना म्हणजे आम्ही असं बघितलं की त्यांना त्यांचे आई वडीलही नको नाही म्हणत, उलट तेच पाठवायचे की जाओ बोल जा रे उधर जाओ. बर. तर ते जरा वाईट वाटायचं. पण हम्म ह्या मुलांचा अजून एक चांगला अनुभव असा पण आला आम्हाला हम्म. की हम्म. कुठे आम्ही चालताना समजा चुकीच्या रस्त्याला जातोय असं वाटलं आणि त्या मुलांच्या लक्षात आलं तर मागून लांबून कुठून तरी मैया इधर मत जाओ ऐसे हम्म. जाओ ये रास्ते से जाओ असं बरोबर सांगायचं. म्हणजे ते आम्हाला योग्य मार्गाला पण ते हा आणायला हा. मदत करत म्हणजे होते त्या ती. मुलांना तो रस्ता पाठ आहे हा इतकं त्यांना ते माहिती परिक्रमेचा. झालं होतं की हा परिक्रमावासी आहे म्हणजे ह्या रस्त्याने जायला पाहिजे, हे चुकीच्या हा. रस्त्याने जातायत असं. अच्छा, चांगलं. आणि हम्म तिसरी एक गोष्ट म्हणजे आम्हाला खटकायची प्रत्येक ठिकाणी की खायला काही दिलं आम्हाला असं ते पाऊच आपले ते ह्याचे हल्दीरामचे वगैरे असे छोटे छोटे हे द्यायचे आणि खाऊन झाल्यानंतर हे टाकायला आपण डस्टबिन तिथे शोधायला लागलो की ते सांगायचे मैयाजी फेक दो इधरी. बर. तर इधरी फेक दो, तर इथे इथे एवढा ढीग झालेला असायचा तिथे. आणि हम्म मग त्यांना म्हणजे की ह्याचं तुम्ही काय करता, तर नाही वो जला देते है. तर हम्म त्याच्यात त्यांना काहीच वाटायचं नाही. हम्म. हे एवढं शुद्ध वातावरण होतं पण ते तिथे त्याच्यात हे असं धूर करून आणि असं. हा. आणि हे ते म्हणजे आम्ही एका ठिकाणी एका शाळेच्या आवारात थांबलो होतो, तिथे मुख्याध्यापक आणि ह्या सगळ्यांशी आम्ही बोलत होतो. तर तेव्हा त्यांना असं म्हटलं आम्ही की हे असं प्लास्टिकची ही समस्या नाही का वाटत तुम्हाला, हम्म. तर ते म्हणाले की आमच्या इथल्या कॉर्पोरेशन कडेच ही कशी विल्हेवाट लावावी याची काही सोय नाही. प्लॅनच नाहीये. त्यामुळे म्हणजे ते म्हणजे ही जागरूकताच नाहीये. म्हणजे हा सगळ्या परिक्रमा मार्गावरती कचऱ्याचा खूप त्रास झाला आणि त्या विशेष म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची काही योजना नाहीये त्या हम्म. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे, नाही का? म्हणजे हे थोडस याच्यामध्ये लक्ष त्यांनीच घातलं पाहिजे. याच्यात हम्म. माणूस एखादा कोणी काही करू शकणार नाही. ते स्थानिक स्वराज्य संस्थांनीच हे थोडस हा केलं म्हणजे आम्ही त्यांना जसं. गमतीने म्हटलं की तुम्ही आता महाराष्ट्रात येऊन ह्याच्यासाठी ट्रेनिंग घ्या असं हा, त्यांना बरोबर आहे. मी तेच सांगितलं. म्हणणार होते की जसं पंढरपूरच्या वारीच्या मार्गावरती नंतर स्वच्छता केली जाते अनेक संस्थांकडनं, हम्म. असं हे मला वाटतं. हा प्रश्न थोडासा जास्ती मोठा आहे, व्यापक आहे. कारण पंढरपूरच्या वारीचा काळ हा काळ कमी लिमिटेड असतो आहे, त्या अंतरही मानाने. त्या मानाने कमी आहे अंतर त्यामुळे कमी आहे, लोकांची संख्या जास्त, पण मला वाटतं तेवढी संख्या तिकडेही असेल, फक्त ती डिवाइड हो होत असते ना. याच्यामध्ये. बरं. आणखीन मला असं विचारायचं होतं की या सगळ्या मार्गावरती मग तुम्ही वेगवेगळ्या आश्रमांमध्ये राहत होतात. असं कधी काही कोणी म्हणालं की आमच्या घरी येऊन राहा, असं काही अनुभव आले का हो तुम्हाला? म्हणजे काही ठिकाणी आम्हाला असे खूप छान अनुभव आले की
लोक आपण म्हणजे आम्ही तिघी जणी होतो शेवटी. म्हणजे आम्हाला एक मुंबईची पण मुलगी आमच्या बरोबर जॉईन झाली, तर आम्ही तिघी जणी असायचो. तर लोक म्हणजे एका ठिकाणी तर आम्हाला एका बाईंनी आम्हाला मुद्दाम थांबवून सांगितलं की मी समोर माझं घर आहे, मी तिथे या, तुम्ही थोडा वेळ तरी चहा कॉफी घ्यायला या आमच्या घरी म्हणून. आणि त्या बाई घरापाशी जाऊन गेटपाशी जाऊन उभ्या राहिल्या होत्या. मोठ्या होत्या, 70-75च्या बाई होत्या. आणि आम्ही तिथे पोचेपर्यंत त्या तिथे थांबल्या होत्या. मग आम्हाला घरात घेऊन गेल्या. ते घर म्हणजे एवढं गडगंज श्रीमंत बाई होती, पण ती इतकी डाऊन टू अर्थ होती. आणि मुख्य म्हणजे त्या बाईंचा 3 महिन्याचा नातू होता घरात. तर सून तर आली, तिने आम्हाला नमस्कार केला, तर ह्या बाईंनी सांगितलं की त्याला सुद्धा घेऊन ये. आपण कधी आपल्या घरातल्या लहान तान्ह्या मुलाला असं कोणा परक्या माणसाच्या परक्या माणसासमोर नेत नाही. तर आणत त्यांनी नाही. तोही हे नाही की आमच्या अगदी अक्षरशः म्हणजे पायावर ठेवलं त्या मुलाला आणि यातला आशीर्वाद द्या वगैरे. म्हणजे हा श्रद्धाभाव बघूनच आम्ही असे अवाक व्हायचो अगदी. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की इथला जो आश्रम आहे ना, तिथे व्यवस्था इतकी चांगली नाहीये, तर तुम्ही आमच्या अच्छा. घरी राहिलात तर आम्हाला आवडेल. तर आता बरं. आम्हाला त्यावेळी काय झालं होतं, आमचं सामान एका मोटरसायकलवाल्यांनी आश्रमापर्यंत नेलं होतं. आणि बरं. आम्ही त्याच्यामुळे ते सामान आमचं आश्रमात गेलं होतं. आणि म्हणून आम्ही म्हटलं की आम्ही जाऊन बघून येतो. तर त्यांच्या सुनेनी तिचा फोन नंबर दिला की तुम्हाला जर तिथली व्यवस्था चांगली नाही वाटली तर मला फोन करा आणि तुम्ही परत या. आणि मग खरंच गेलो तिथे, तर नव्हती इतकी चांगली व्यवस्था. आणि दुसरं म्हणजे की एक पर्याय आपल्याला मिळतोय तर आपण चांगला पर्याय. हा हा. म्हणून आम्ही त्यांना फोन केला आणि त्यांच्या घरी गेलो. आणि त्यांनी इतकी छान व्यवस्था केली की आपण कधी म्हणजे मी असा विचार केला की आपल्या घरी असं अचानक कोणीतरी अनोळखी आलं तर आपण इतकं घरात त्याला घेऊन म्हणजे आपल्या घरातल्या तान्ह्या बाळाला त्याच्या जवळ देऊन किंवा त्याला घरात राहायला बोलवून इतकं आपण मोकळेपणाने वागू शकू का. तर ही एक खूप शिकण्यासारखी गोष्ट वाटते. बरोबर आहे. आणि कदाचित त्यांचा तो रुटीनचाही म्हणजे सतत असं होत असेल त्यांच्याकडे लोकांना येत बोलावणं. असतील लोक आणि म्हणजे ते इतका विश्वास ते ठेवतात. परिक्रमावासी म्हटला की तो वाईट चांगलाच वागणारच असणार, नाही, ही वाईट त्याची वागणार नाही. श्रद्धा. किंवा एका गावात आम्ही असे जात होतो, तर एक माणूस मागून आला, त्याने स्कूटरवरून आला आणि तो म्हणाला की तुम्ही आता पुढच्या गावात जाऊ नका, तिथे काही आश्रम एकतर खास नाहीये आणि तुम्हाला पुन्हा उलट इतकंच मागे यावं लागेल. आणि म्हणजे ह्या गावात आमच्या आश्रम नाहीये, पण तुम्ही माझ्या घरी राहा. तर त्याच्या मुलीची 12वीची परीक्षा होती तेव्हा, अभ्यास ती करत होती 12वीसाठी. तर आपण किती काळजी घेतो की नाही माझ्या घरी मुलाची परीक्षा आहे, मी नको कोणी येऊ नका वगैरे, असं आपण इतकं हे करतो. त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी आम्ही राहिलो होतो. ती मुलगी सुद्धा आमच्याशी येऊन बोलत बसली, तुम्ही इतकं. आणि तिला चांगलं म्हणजे तिला UPSC वगैरे असं पुढे म्हणजे हुशार मुलगी होती, असं काही की अभ्यासाचं महत्व नाहीये वगैरे असं काही नव्हतं. पण एकूणच त्यांची परिक्रमावासींच्या बद्दलची ही भावना होती. चांगली भावना. किंवा आम्हाला मदत करणारे एक डॉक्टर चांदोरकर म्हणून इथून म्हणजे ते MP ला नरसिंगपूरला राहतात. माझ्या मैत्रिणीच्या सुनेचे मामा. म्हणजे मी कधी त्यांना भेटलेली नाही, मी तिच्या सुनेलाही मी कधी भेटलेली नाही. तर तिने फक्त नंबर दिला होता की तुला काहीही मदत लागली तर यांना फोन कर म्हणून. तर एकदा माझा काहीतरी गावाच्या नावाचा गोंधळ झाला, मला वाटलं आपण त्यांच्याच गावाच्या जवळ आलोय, म्हणून मी त्यांना फोन केला. तर ते म्हणाले की नाही, तुम्ही माझ्या गावापासून आमच्या खूप लांब आहात, पण तुम्हाला काहीही मदत लागली तर मला फोन करा. आता हे तेवढं बोलणं झालं. त्याच्यानंतर ते दर 8 दिवसांनी आम्हाला फोन करून विचारायचे कुठपर्यंत आलात, कुठे काही अडचण नाही ना वगैरे. आणि आमची मध्ये मध्ये जिथे कठीण होतं तिथे त्यांनी आमची सोय वगैरे सुद्धा केली. आणि नंतर म्हणजे आम्हाला माहिती होतं हे फक्त डॉक्टर आहेत एवढंच माहिती होतं. नंतर तिथे त्यांच्या गावात जेव्हा गेलो तेव्हा ते कार्डिओलॉजिस्ट आहेत, त्यांची बायको प्रोफेसर आहे, त्यांनीही परिक्रमा केलेली. आणि ते इतके बिझी असून सुद्धा ते आमच्यासाठी वेळ काढून फोन तर करत होते, अगत्यानी सगळं वागणूक होती, अगत्याची वागणूक होती. म्हणजे हे सगळं शिक्षित आणि सुस्थितीत असूनही म्हणजे सुस्थितीत असूनही करतात, गर्व नाही. तरीही करतात असं. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे सर्व प्रकारचे लोक नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांबद्दल आदर बाळगून असतात. त्यांना जेवढी होईल तेवढी आपल्या हातून मदत करायची. ती खाण्यापिण्याची असेल, ती राहण्याची असेल, ती मार्ग दाखवण्याची असेल, आणि काही असेल. म्हणजे असं मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी जे मिळत आलं ते सगळं हाच मला वाटतंय नर्मदेचा येणारा आणखीन एक प्रसंग असा म्हणजे माझ्या तो असा अगदी मनावर कोरला गेलेला आहे की
आम्ही अमरकंटकला गेलो, म्हणजे मैयाचं जे उगमस्थान आहे तिथे. तिथे म्हणजे आम्ही आता उत्तर तटावरून तट परिवर्तन करून दक्षिण तटावर येणार, तर त्याच्यासाठी एक पूजा करायची असते. ती पूजा करून आम्ही तट परिवर्तन करून दक्षिण तटावर आलो. आणि आम्हाला तिथे आधी 2-3 दिवस लोक बजावून सांगत होते की अमरकंटकला परिक्रमावासींनी परिक्रमेच्या दरम्यान मैया ओलांडायची नसते, हा नियम आहे. ओके. तर तुमच्या हातून चुकून मैया ओलांडली जाईल तर ती काळजी घ्या. अमरकंटक मध्ये गर्दी असते आणि तिथे पिवळे पट्टे ओढलेले असतात, त्याच्या पलीकडे जाऊ नका वगैरे असं सगळं सांगितलेलं होतं. पण तिथे होतो आम्ही तेव्हा माझ्या मैत्रिणीला जरा वॉशरूमला जायचं होतं. आम्ही एका ठिकाणी होतो, तिथे विचारलं तर त्यांनी सांगितलं की पलीकडे ते सुलभ शौचालय आहे, तिकडे जा. आम्ही आमच्या तंद्रीत 2 जणी गेलो बरोबर आणि वळून डावीकडे वळून चालायला लागलो. तर ह्या बाजूनी म्हणजे मागच्या बाजूनी जोरजोरात एका बाईचा आवाज, मैयाजी मैयाजी मैयाजी, ती जोरात हाका मारत होती. आम्ही काही आधी लक्ष दिलं नाही. ती अजून जवळ येऊन परत परत हाक मारते म्हणून मी वळून बघितलं तर ती आम्हालाच हात करून थांबवत होती. मग आम्ही थांबलो शेवटी की ही कोण पळत पळत येते बाई. ती धावत अक्षरशः धापा टाकत आली आमच्याकडे की क्या करने जा रहे थे, आपकी परिक्रमा खंडित हो जाती. तर ही बाई आम्हाला भेटली होती आदल्या दिवशी सकाळी आम्ही ज्या गावात होतो तिथून म्हणजे निघालो आणि एका माणसाने आम्हाला चहा कॉफी घेण्यासाठी थांबवलं. तर तिथे ही बाई त्यांच्या शेजारी राहणारी, म्हणजे जवळजवळ 35-40 किलोमीटर लांब होतं तिचं गाव. तर ती त्या दिवशी तिथे बसनी आली, तिच्या घरचं गाईचं तूप कुठच्या तरी तिथल्या आश्रमातल्या महाराजांना देण्यासाठी म्हणून आली. आणि त्या महाराजांना भेटायला वेळ आहे म्हणून ती तिथे चहा पीत बसली होती. आणि तिने आम्हाला दोघींना उलट्या दिशेने जाताना बघितल्यावर ती धावत तिथे आली. आणि म्हणजे मी म्हंटल की ही म्हणजे हे मैयाच्याच रूपाने म्हणजे आमची परिक्रमा तिने वाचवली असं. वाचवली. बरोबर आहे. ते नंतर लक्षात आलं असतं तर त्याचा काही म्हणजे ती एक उपयोग रुखरुख लागली असती, माहिती नाही म्हणजे त्यावेळेला आम्ही काय केलं असतं, तशी परिक्रमा केली असती पूर्ण का, किंवा पण ते मनात कायम राहिलं असतं की आपण म्हणजे नियमाचा भंग केलेला आहे. बरोबर. ते त्याच्यातूनही वाचवलं. म्हणूनच म्हटलं की सर्व प्रकारची मदत तिथले रहिवासी आणि कोणतेही लोक, म्हणजे ते कोणत्याही परिस्थितीत असो, आणि आबालवृद्ध अगदी लहान मुलांपासून ते अगदी ह्याच्या वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण मदत करतात. आता आपण एक असं जाणून घेऊया की हा जो परिक्रमेचा मार्ग आहे तो कोणकोणत्या राज्यांमधून जातो. MP हे आपल्याला कळतंय साधारणपणे, नर्मदा नदी ही MP मध्ये जास्त प्रमाणात आहे. फक्त MP मधूनच तुम्हाला सगळे वाट ही जाते का? नाही. MP मधून नंतर शूलपाणीची झाडी जिथे संपते तिथे महाराष्ट्राचा नंदुरबार जिल्ह्याचा थोडा भाग येतो. नंतर पुढे गेल्यावर गुजरात राज्य. अच्छा. म्हणजे MP, महाराष्ट्र आणि गुजरात अशा 3 राज्यांमधून पुढे आलो की अमरकंटक वरून पुढे गेलो की छत्तीसगड जिल्ह्याचा थोडा भाग येतो. बरं. आणि मग पुन्हा MP मध्ये येतो आपण. ओके. असं 3 राज्य, किमान 3 राज्यांमधून तुमची ही परिक्रमा होती. आता या दरम्यान, म्हणजे या परिक्रमेच्या दरम्यान घरच्या लोकांशी बोलायचं नाही किंवा असं त्यांना फोन करायचं नाही असं काही बंधन नसतं ना? बंधन नसतं, पण तुम्ही म्हणजे की फोनवर गप्पाच मारत बसलात तर ते योग्य नाही. आम्हाला म्हणजे एक आलेला की आम्हाला जे सत्संग कुठेतरी मी आश्रमात गेलं की कोणीतरी भेटायचं चांगला एखादा माणूस की जो म्हणजे काय म्हणायचं मार्गदर्शन करायचं. तर असं एका ठिकाणी असताना एक अगदी तरुण स्वामी होते. तर त्यांनी आम्हाला असं म्हणजे काय म्हणतात डोळे उघडल्यासारखं आमचं झालं की ते म्हणाले की तुम्ही परिक्रमा करताय आणि तुमचे खूप लोक सेवा करतात, तर तुम्ही त्यांनी खूप भारावून जाता, तुम्हाला ते खूप आवडतं, आवडायला लागतं, पण ते खरं मानू नका. ते म्हणजे हे जे लोक आहेत, तुम्ही जे परिक्रमा करताना जे काही पुण्य मिळवता हे लोक तुमचं सगळं पुण्य काढून घेतात असं समजा. बरं. की म्हणजे ते तर इथे मग तुम्हाला असे लोक तर तुम्हाला भेटणारच. मग तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्हाला परिक्रमेचं काहीतरी पुण्य मिळायला पाहिजे, तर तुमचं आचरण कसं पाहिजे. तर तुम्ही परिक्रमा करताना मला काय म्हणतात, आज मला गुलाबजाम खावेसे वाटले आणि मैयानी मला कुठे पुढे गेलो आणि मला गुलाबजाम मिळाले आश्रमात, ही तुमची त्याच्यात समाधान मानण्यासारखं त्याच्यात समाधान मानू नका. कारण हे तुम्हाला कुठेही पैसे दिलेत तर तुम्हाला
मिळू शकतं. मिळणारच आहे. मग इथे जे मिळणार नाही तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही असं तुम्हाला इथे मिळवायचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही चालताना तुमचं नामस्मरण करत जप करतच चालत राहिला तर तुमची म्हणजे ती साधना चालू ठेवून करेक्ट. चालला तर त्या परिक्रमेचा तुम्हाला फायदा आहे. म्हणजे जसं विपश्यनेमध्ये ते 9 दिवस बोलायला परमिशन नसते, म्हणजे बोलायला परमिशन नाही, म्हणजे ह्याचं कारण एवढंच की तुम्ही आत वळावं. तर सगळं जे ध्यान आहे आपलं स्वतःचं ध्यान हे आपल्या आत वळावं. त्या मार्गाने आपली साधना ही निर्विकल्प समाधीकडे हळूहळू जाण्याचा मार्ग एक सुकर व्हावा. कारण शेवटी तीर्थयात्रा करणं हे सगळं आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी असतं असं आपण मानतो. आणि म्हणून कदाचित त्यांनी सांगितलं, ते तरुण जे स्वामी तुम्हाला भेटले त्यांचं सांगण्याचा कदाचित हाच अर्थ असेल की तुम्हाला सोय आहे, तुमच्या हातात मोबाईल आहे, रेंज आहे, बॅलन्स आहे, सगळं आहे, पण म्हणून तुम्ही बोलत बसायचं असं नाहीये. आवश्यक असेल तेव्हाच बोला. त्यामुळे म्हणजे मी माझ्या बाबतीत फक्त की मी सकाळी एकदा निघालो चालायला लागलो की एकदा घरी फोन करायचे आणि रात्री पोचल्यावर एकदा. मग मध्ये शक्यतोवर कोणाला फोन अगदीच कोणाचा आला तर कामापुरतं बोलून फोन ठेवून दिला आणि व्हॉट्सअपचे मेसेजेस तर नाहीच. नाही. हे एक मोठं बंधन घालून घेतलं स्वतःवरती. शक्य त्याच्यात पण अशी एक मजा यायची की रात्री 8:15 आश्रमांमधले लाईट्स बंद व्हायचे आणि लोक आपल्या ब्लँकेटच्या आतून बोलण्याचे आवाज येत असायचे लोकांचे, घरच्यांशी गप्पा मारतायत किंवा काहीतरी चालू आहे मोबाईलवर. त्यावेळेला म्हणजे मग इतरांना त्रास होतोय त्याचा वगैरे असा विचार नाही करायचे लोक. अच्छा. आणखीन काही तू आता सांगण्यासारखं असेल तर सांग, नाहीतर मग माझा शेवटचा प्रश्न तुला असा राहील की तू कोणत्या हेतूनही केलीस आणि तू नर्मदेकडे काय मागितलंस आणि त्याची या संबंध परिक्रमेची फलश्रुती कशी मिळाली तुला, ह्याच्याबद्दल काय सांगशील तू? त्याच्या व्यतिरिक्तही तुला काही सांगायचं असेल तर सांग तू. नाही मला आता ह्यांनी आठवण केली की एक अनुभव आम्ही म्हणजे मैयाच्या किनाऱ्याने चाललो होतो. गरुडेश्वर समोरच्या बाजूला दिसत होतं आणि आम्ही दक्षिण तटावरून चाललो होतो आणि मैयाच्या काठाने खूप सुंदर असं रमणीय असं चालणं होतं ते. आणि त्यावेळेला बाजूला जो डोंगर होता तिथून वर चढून जाऊन गावात जाऊन पुढे चालत जायचं असं अपेक्षित होतं. पण आम्ही आमच्या नादामध्ये चालत चालत गेलो आणि पुढे एक नदी आली जी मैयाला मिळणार होती, संगम होणार होता. तर ती नदी दिसली आणि समोर डोंगर दिसला आणि ज्या आश्रमात आम्हाला जायचं होतं तो समोर दिसत होता. तर आम्हाला वाटलं की चला आपल्याला शॉर्टकट मिळाला. आणि त्या नदीत होतं साधारण घोट्यापर्यंत किंवा थोडं गुडघ्यापर्यंत पाणी असेल. तर आम्ही पटापट ते ओलांडलं, पुढे गेलो आणि माझ्या मैत्रिणीने पहिला पाय टाकला तो तिचा खाली गेला, म्हणजे दलदल होती पुढे. आणि तिच्या पाठोपाठ मी पण त्या ह्याच्यात आणि पाठीवरती जड बॅग्स आणि असं आम्हाला सावरताच येत नव्हतं अजिबात. उभं जरा हल्लो की पाय अजून आतात जात होता. तर अशा ह्याच्यात खूप घाबरून गेलो होतो. मागून येणाऱ्यांना फक्त आम्ही सांगितलं की पुढे येऊ नका अजिबात. ते पाण्यात उभे राहिले होते आणि 5 ते 7 मिनिटच गेली असतील पण ते आम्हाला म्हणजे धीर सुटत चालला होता. त्या मुलांनी आम्हाला एकेकीला ओढून काढलं वर. आणि इतकंच नाही, त्यांनी आमच्या चपला खाली अडकलेल्या होत्या. दिसतंय का नीट? दिसतंय पण जरा आवाजच थोडा मध्ये ब्रेक होतो. काहीतरी असं वाटलं. तर त्यांनी ती चिखलातल्या चपला सुद्धा त्या मुलांनी आमच्या काढून दिल्या आम्हाला. म्हणजे आम्हाला ते असं हे झालं की किती करतायत. आणि परत काहीही अपेक्षा न ठेवता पटकन ती मुलं निघून पण गेली. म्हणजे पुन्हा असा एक की संकट आलं पण त्याच्यातून तुम्हाला याच्या कृपेने कोणीतरी, भयानक संकट होतं हे म्हटलं तर जीवावर बेतलं असतं. हो, म्हणजे त्यावेळेला वेळेत नसते आले तर आम्ही खाली चाललो होतो
कारण आता हसू येतंय, पण त्यावेळेची हो हो, त्यावेळेला अगदी कठीण परिस्थिती होती. तेच म्हणजे संकट सर्व प्रकारची आली, पण त्याच्यातून तारलं म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला मैया अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भेटली. हो. हम्म हम्म. आता माझा तो शेवटचा प्रश्न, की तुला मैयाकडे काय मागावं असं वाटलं, म्हणजे परिक्रमेच्या दरम्यान किंवा जेव्हा नर्मदेची तू शेवटी पूजा केलीस परिक्रमेची सांगता झाल्यावर आणि त्याची फलश्रुती, किंवा आता तुला येऊन मला वाटतं की ती 3-4 महिने झाले ना, झाले 6 महिने तर झाले येऊन. काय फरक जाणवतो, म्हणजे काय फलश्रुती मिळाली आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये काय फरक पडलाय असं जाणवतंय तुला? कारण म्हटलं तसं आत्मोन्नतीसाठी ही मोठीच आहे, म्हणजे आपल्या भारतातल्या ज्या काही महत्वाच्या यात्रा आहेत, तीर्थयात्रा ज्या खूप अवघड आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये गिरनार परिक्रमा आहे, अमरनाथाची आहे, किंवा आणखीनही काही आहेत, हम्म. तर त्याच्यातलीच ही एक कठीण अशी परिक्रमा आहे आणि त्याच्यामुळे त्याचं मिळणारं फळ सुद्धा विलक्षण आहे. फळ म्हणजे भौतिक नाही मला म्हणायचं, तर ते तुला काय जाणवतंय म्हणजे आता? मला म्हणजे आधी मुख्य मला चालताना मला असं जाणवायचं की म्हणजे मी मी काही स्वभावाने शांत नाहीये, मी चिडकी आहे, पण मी तशी रिॲक्ट व्हायचे नाही कधी. घरात सुद्धा म्हणजे मी माझा राग व्यक्त न करण्या एवढं मला हे होता. पण ह्या परिक्रमेच्या दरम्यान मला असं जाणवलं की आपण राग आपला कंट्रोल करू शकत नाही. कोणावरही चिडले मी की पटकन बोलून मोकळी होत होते, आणि मग मला वाटायचं की अरे मी असं का केलं, मी असं कधी करत नव्हते, अशी का वागले. आणि मग ते कोणीतरी सांगितलं तेव्हा लक्षात आलं की तुमच्यातले दोष वर येत जातात परिक्रमेच्या दरम्यान, आणि त्याच्यावर आता मला त्याच्यावर काम करायचंय की माझा जो काही राग आहे, क्रोध आहे, त्याच्यावर मला संयम त्याच्यावर पाळता आला पाहिजे, याच्यावर मला काम करायचंय. हे माझ्या तेव्हा लक्षात आलं. लक्षात आलं. म्हणजे मी प्रयत्न करते अजूनही, मला त्याच्यात यश मिळाले की नाही नाही नाही, ते. तसं नाही, ती कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे, हा. म्हणजे दोष काल पण होते आणि आज गेले. आणि दुसरं म्हणजे की जे मिळेल ते आनंदाने स्वीकारणं, जी परिस्थिती असेल ती आनंदाने स्वीकारणं, हा एक मनाला माझ्या हे मिळालेलं आहे आता. की मला आज हे नाही म्हणून मी रडत बसले किंवा तसं नाही, जे आहे ते छान आहे, त्याच्यात आनंद, आणि तेच माझ्यासाठी ते योग्य आहे, असा हे आलेलं आहे. हे दोन गोष्टी महत्वाच्या तुला जाणवत आहेत, फरक पडलेला आहे तो. हा. आणखीन एक मला इथे मुद्दाम सगळ्या मित्रांसाठी सांगते मी, उल्लेख करायचा आहे की तुझी परिक्रमा ही ठरल्यापेक्षा लवकर संपलेली आहे. हो ना, जी हो. काय मुदत असते, म्हणजे साधारणपणे नॉर्मली लोकांना जेवढे दिवस लागतात त्या, किंवा तुझ्या मनात आधी जे काही कॅल्क्युलेशन होतं त्याच्या बरीच आधी संपलेली आहे, म्हणजे तू त्या तारखा एक्झॅक्ट सांगू शकशील आणि त्याचं कारणही तू सांग की नाही म्हणजे आम्ही माझी जी मैत्रीण अमेरिकेवरून आली होती, हा आधी एक मला तिचं मुख्य सांगायचं की ती जी माझी मैत्रीण होती चारू, तर तिला लहानपणापासून गव्हाची अलर्जी आहे, म्हणजे ग्लुटेनची अलर्जी नाही, गव्हाचा, तिला सिलियाक डिसऑर्डर काहीतरी म्हणतात, तर तसा तिला त्रास होता आणि तिला गव्हाचे पदार्थ अजिबात चालत नाही. तर या परिक्रमेच्या दरम्यान तिला मुख्यतः एमपीच्या भागामध्ये रोटी हा प्रकार जास्ती असायचा, भात नसायचा. तर मग तिला कधी कधी असं व्हायचं की तिला काहीच नाही खायला, रोटी ती खाऊ शकत नाही. मग जी काही भाजी मिळायची तिथे तिखट असायची, आणि एमपीचं जेवण तिखट असतं, तर ते तिला आता ह्या गेल्या 40 वर्षांमध्ये तिखट खाण्याची सवय पण गेलेली होती, पण ती तसंच काहीही तक्रार न करता ती जे मिळेल ते खात होती. आणि कधीही तिने त्याच्याबद्दल की म्हणजे हे केलंय, अकांड तांडव केलं की हे काय मला काहीच मिळालं नाही वगैरे, असं कधीही केलं नाही तिने. हे मला तिचं अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं की हा, म्हणजे ही तू आता म्हणतेस तसं तुलाही ते झालेलंच आहे की आहे त्यामध्ये समाधानी राहायचं. तसं तिला, तुझ्या बरोबरच्या जोडीदारणीला सुद्धा तसं झालं, म्हणजे हा एक गुण डेव्हलप होतोय त्या यात्रेच्या दरम्यान. इन जनरल म्हणजे जे संवेदनशील असतात, ज्यांना आपल्यातल्या दोषांची जाणीव असतेच पहिल्यापासून, तर ते जास्त वर येऊन त्याच्यावरती काम करण्याची आपल्याला शक्ती मिळतीये आणि थोडेफार त्याच्यातनं आपण त्याच्यावरती ओव्हरकम पण करतो. म्हणजे हीच मला वाटतं यात्रेची फलश्रुती आहे. असं
माझं म्हणणं आहे. आणखीन तुझंही काही असेल तर सांग. हा, आणि शेवटाकडे येऊ. आणि आता तर तुझ्या शेवटाचं मी असं सांगत होते की तर त्या म्हणजे त्या चारूला 18 मार्चचं तिचं परतीचं रिझर्वेशन होतं. तर आम्ही असं ठरवलं की आपली 5 मार्च पर्यंत म्हणजे 4 महिन्यात साधारण आपली परिक्रमा पूर्ण करायची असं ठरवलं होतं. आणि परिक्रमेच्या दरम्यान 25 जानेवारीला वगैरे माझी दोन्ही मुलं अमेरिकेतून इकडे आली भारतामध्ये. आणि ह्या वेळेला मी सांगितलं होतं की मी म्हणजे नसणार आहे परिक्रमा पूर्ण परत. झाल्याशिवाय मी काही परत येणार नाही, म्हणजे मी असणार नाही हे मुलांनाही माहित होतं. पण नातवंडांना भेटायची ओढ होतीच. ओढ होती. आणि त्यांनी सांगितलं म्हणजे मुलगी माझी म्हणत होती की आई मी दोन्ही मुलांना घेऊन तू आहेस तिथे तुला भेटायला येते. तर इथे इतका प्रचंड उन्हाळा होता आणि म्हणजे इथे तिन्ही मुलांना घेऊन येणं अजिबात ऍडवायझेबल नव्हतं. म्हणून मग मी तिला म्हटलं की तसं काही करू नको, कारण ती समजा कुठे हॉटेलमध्ये राहिली आणि मी तिला भेटायला गेले रात्रीच्या वेळेला तरी मला मैया ओलांडून जावं लागलं असतं, परिक्रमा खंडित झाली असती, म्हणजे तेही शक्य नव्हतं. आणि त्या छोट्या मुलांना घेऊन इथे येणंही शक्य नाही. मग म्हणजे असं असताना मग असं म्हणजे मी आणि माझ्या मैत्रिणींनी असं एकदा बोलता बोलता असं झालं की अगं आपण जरा थोडं जास्ती चाललो तर आपण जाऊ शकतो की, मुलं आहेत तोपर्यंत तुझी भेट होऊ शकेल. तर असं ठरवलं वगैरे असं काही नाही, एकदा बोलणं झालं पण फक्त. झालं. आणि त्याच्यानंतर आमचं चालणं पण रोज वाढत गेलं. एकतर आम्हाला आमचं सामान न्यायला ही एक महत्वाची हे झाली की एक शेवटचा एक 30 एक दिवस शेवटचा महिनाभर म्हणजे एक माणूस आम्हाला भेटला ज्यांनी मोटर बाईक वरून त्याच्या बाईकवर त्यांनी कॅरियर लावलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं सामान मी आश्रमापर्यंत पुढच्या न्यायची व्यवस्था करीन रोज. त्यामुळे आमच्या पाठीवरच्या जड बॅग्स कमी झाल्या बरोबर. आणि चालण्याचा स्पीड आपोआपच वाढला. आणि मग आम्ही अक्षरशः 40-42 किलोमीटर रोज चालत 12 फेब्रुवारीला परिक्रमा पूर्ण झाली. 5 मार्च पर्यंत होईल 5 असं मार्चच्या वाटत होतं. ऐवजी 12 फेब्रुवारी म्हणजे जवळजवळ 3 आठवडे आधी. आधी झालं. हा, आणि मग ते संकल्प पूजा, मूर्तीची पूजा वगैरे सगळं करून ओंकार मानधाताची परिक्रमा करून मग आम्ही 14 फेब्रुवारीला मी घरी आले. मग सगळ्यांची भेट नातवंड झाली, भेटली. मुलांची नातवंडांची. एक दिवस म्हणजे 1.5 दिवस व्यवस्थित भेटले सगळे. भेट 15 झाली. फेब्रुवारीला ते गेले. पण थोडक्यात म्हणजे काय की हिची हिरकणी पण झाली होती दरम्यान. हिरकणीचंही म्हणजे आपल्यामध्ये अंश आहे हे. मैयानी माझी ती सुद्धा इच्छा पूर्ण केली असं. हो हो हो, बरोबर आहे. मैयानं केली हे आहेच, पण तुझ्यातली ती हिरकणी पण जागी झाली असं मला वाटतं त्यावेळेला. आणि तुम्ही त्यामुळे तो एक संकल्पच सोडला की आपण आता आपल्या ठरलेल्या दिवसाच्या आधी पूर्ण करायची, आणि ती करून घेतली मैयाने. अशा पद्धतीने सगळी सुफळ संपूर्ण म्हणतात तशी तुझी ही परिक्रमा झाली मला पूर्ण समाधान मिळालं की माझी मिळणारी. परिक्रमा असं म्हणजे कुठेही मनात असं काही राहिलं नाही की आपण असं वागायला हवं होतं, असं करायला हवं होतं, असं काहीही कुठे हे नाही राहिलं मनात. छान. आणखीन कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का काही? मृदुला? मी विचारू? हो मीरा. प्रश्न आणि काही विचारायचे आहेत का असं मी श्यामलता काकडे. बोल. मी श्यामलता काकडे. बोला ना. मी शुभार्थी आहे. हो. पण मला नर्मदा परिक्रमा करायची आहे. तर जमेल का नाही माहित नाही, पण मी करायची ठरवली आहे. आता मैयानी जर मला सहकार्य केलं होईल, निश्चित नक्की होऊ शकेल जर तुम्ही ठरवलं. तुमचा संकल्प दृढ असेल तर मैया नक्की करून घेईल परिक्रमा तुमची. एकदा माझी झाली आहे तशी, पण ती गाडीने झाली होती. मला मी विचारू का? तर गाडीने झाल्यामुळे मला असं वाटतं की आपण चालत गेलं पाहिजे म्हणून. आप्पांचं आधी वाचलं होतं मी, गोनी दांडेकरांचं पुस्तक माझा आवाज नाही ऐकू येत का? एक मिनिट. एक आधीचा प्रश्न चाललाय, तो झाल्यावर आपण घेऊया तुमचा. माझा आवाज ऐकू येतोय का? येतोय. येतोय का? येतो. तर म्हणून मी उर्दूच्या मागे लागले होते, खरं तर त्यांचं घेऊया ना, त्यांचं घे ना म्हणून. नर्मदेची परिक्रमा त्यांनी केली आहे ना, मला ऐकायचं होतं तुमचं. खरंच अनुभव तुमचे खरेच चांगले आहेत. आणि तुम्ही कधी सुरू केली? नोव्हेंबरच्या किती तारखेला सुरू केली?
9 नोव्हेंबरला प्रत्यक्ष परिक्रमा सुरू केली आम्ही. 9 नोव्हेंबर आणि 12 फेब्रुवारीला तुमची संपली. हा, काही त्रास नाही ना झाला तुम्हाला? नाही, काहीही त्रास नाही झाला. आता एक माझी विद्यार्थिनी जाऊन आली आणि एक मैत्रीण पण जाऊन आली, म्हणून आणखीन जराशी ती उर्मी जरा जास्त वाढली माझी, की आपण करू शकतो का नाही. आता रोज मी थोडस चालते. सज्जनगडला जाऊन आले, वरती जाऊन आले मी. हा, सज्जनगडची परिक्रमा पण केली. मग मला असं वाटलं थोडस हे वाटलं की काय म्हणायचं, ऊर्जा आली की आपण हे पण करू शकतो वाटतं म्हणून. नाही, तुम्ही मग नक्की माझ्यावर करू माझी शकाल. माझा भाचा, भाचेसून आणि भाची पण येणार आहे माझ्यासोबत, आणि बरीचशी माणसं, त्यांचा ग्रुप असेल. नागपूरहून आम्ही सुरू करणार असं हा, म्हणतोय अजून नोव्हेंबरमध्ये. नक्की करा, होईल नक्की तुमची. फक्त असं दिवसांचं इतक्या दिवसातच करीन किंवा इतकंच रोज चालीन असं काही बंधन ठेवू नका. हा, बंधन न ठेवता जायचं. आणि तुम्हाला म्हणजे सामान तुमचं नेण्यासाठी पाहिजे असेल तर मी तुम्हाला त्यांचा नंबर पण देऊ शकते, ज्यांनी आम्हाला मदत हा, केली. हा. म्हणजे ते पैसे घेऊन करतात, पण ती आपली हा, सोय होते म्हणजे. सोय होते. हा, ठीक आहे. पण सगळ्या आश्रमात वगैरे अशी मदत करणारी माणसं खूप आहेत ना तिथे खूप एकूणच. आहेत, मैया खूप म्हणजे आहेत. त्यांना अगदी जीव की प्राण. मैया म्हणजे त्यांची देवी. हो, मैया कुठल्या ना कुठल्या तरी रूपात भेटते, म्हणजे ती मदत करते ना. तुम्हाला पण मदत केली ना मैयानी दर खेपेला, कुठे हो, कुठे हो. जिथे जिथे अडचण आहे, तिथे मदत झाली तुम्हाला. तर आप्पांची परिक्रमा काही पूर्ण झाली नाही, मी आप्पा मध्येच विचारू का? आले परत. हम्म. माझा आवाज येतोय? सांगायचे. हा, विचारा विचारा. हा, कोण बोलतोय? सलगर. हा, सलगरजी बोला. ठीक आहे, त्यांना बोलू देत. हम्म. हा, बोला ना. उमेश सलगर. नाही का आवाज येत? माझा आवाज हा, येतोय का? येतोय येतोय. बोला बोला बोला. हा, हा. मला एकूण विचारायचं होतं, किती किलोमीटर झालं? 3,500 म्हणतात, ते झालं का पूर्ण तुमचं? नाही, आमचं 2900च्या आसपास झालं. तुम्ही अच्छा. कोणत्या मार्गाने चालता, तुम्ही पूर्ण सडक मार्गाने जर चाललात तर ते हा, 3500च्या जवळपास होतं. पण पण मग तुम्ही मैया किनाऱ्याने चालला का? मैयाच्या किनाऱ्याने चाललं तर अंतर वाढतं, कारण ते डूब क्षेत्राखाली वगैरे गेलेलं आहे ना बरंच हा, हे, त्याच्यामुळे मग कधी अंतर. वर आणि कधी खालून असं चालला असाल ना हा, म्हणजे? कधी कधी मैयाच्या किनाऱ्यानी, कधी शेतांमधून, कधी डांबरी रस्त्यावरून, कधी डोंगरांवरून, सर्व प्रकारांनी चालायला, सर्व मार्गांनी चालावं लागतं म्हणजे. आणि मग पायांना फोड वगैरे असे होतात म्हणजे, म्हणून मी विचारतीये. मी नारेश्वर ते गरुडेश्वर केली 100 हा, किलोमीटरची, आणि ती 1 दिवसाची उत्तर वाहिनी करतात 21 किलोमीटर, 21 ती किलोमीटर. सुद्धा केलेली आहे. आणि नर्मदा पूर्ण बसनी पण केलेली आहे. पण म्हणजे असं तेच इच्छा पायीची पण असते तसं, म्हणून म्हटलं की म्हणजे पायाला फोड बीड येतात पायाला किंवा फोड असं येतात ना, चालवलं तुम्ही जात नाही जर वगैरे, असं काही झालं का? नाही, म्हणजे मला नाही झालं, कारण मी ते फ्लोटर्स वापरत होते, म्हणजे त्याला पायाला हवा खेळती राहत होती. तुम्ही जर हा, शूज घालून वगैरे असं केलं तर नक्कीच पायाला फोड येतात, आणि तरी सुद्धा येऊ शकतात. पण मग आपण म्हणजे वाटेत कुठे दुकान हे असतं, मेडिकल स्टोअर वगैरे असतं, तिथून औषधं घेऊन वगैरे असं. आणि वजन किती किलो? कारण मी मधून जॉईन झाले म्हणून सॉरी, मला विचारायचं होतं की वजन वजन किती? माझ्याजवळ तरी कमीत कमी केलं होतं तरी 7.5-8 किलोमीटर, 8 किलो असायचं वजन काठीवर. आणि ओके. तसं आम्हाला जवळजवळ 2 महिने तसं चाललो. नंतर शेवटचा 1 महिना आम्हाला त्या माणसानी म्हणजे खूपच मदत झाली, कारण तेव्हा जरा हो, काय म्हणतात, कंबर वगैरे नाही, दुखायला वजन घेतल्यावर सुरुवात झाली नसल्यावर होती. तर चालायला सोपं असतं कम्पॅरेटिव्हली म्हणजे. हो, कारण आम्ही पण 8 दिवस चाललो सलग, म्हणजे 100 किलोमीटरच असो, पण म्हणजे चाललो सकाळ, आणि एका दिवसात 21 किलोमीटर पण चाललो. त्यामुळे तेवढी म्हणजे समजलं काय आहे. आणि खूप मदत करणारे खूपच असतात आणि सेवाभावी, आणि सारखं चहा कॉफी विचारतील, काय थोडं तरी प्रसाद पाके जाओ मैया, मैया थोडी देर रुक के जाओ, असं म्हणणारे खूप असतात. अगदी आणि चहाचा कप सुद्धा आम्हाला उचलून होता दिला, हातात सतरंजा घालून आणि काहीही हातात करू दिला देत होता. नाही आपल्याला असं पण. आणि मला छानच आहे माझा एक अनुभव. म्हणजे मी कॉफी घेते, मी चहा पित नाही अजिबात. आणि मी पण या कॉफी घेते. पूर्ण ह्याच्यात
कुठेही कॉफी आश्रमांमध्ये वगैरे खूप कमी ठिकाणी मिळाली. म्हणजे नाहीच मिळत तर कॉफी मी MP मध्ये नाही गेल्यावर मिळत. विचारायचे की कॉफी मिलेगी क्या, तर नाही असंच उत्तर यायचं बऱ्याच ठिकाणून. तर मग आमच्या बरोबर एक परिक्रमावासी होते, सिनियर होते बरेच, त्यांची ही 3री परिक्रमा होती. तर ते मला नेहमी म्हणायचे की तू कुठून तरी विकत का घेऊन ठेवत नाहीस, दुकानात मिळतात तर पाउचेस, तू विकत का घेऊन ठेवत नाहीस कॉफीचे, की तू तिथे दे, ते दूध पाणी तुला देतील, त्याच्यात कॉफी घालून घेऊ शकतेस तू. तर मग मी म्हणायचे की नाही, मला कॉफी मिळाली तर ती मैयाचा प्रसाद म्हणून मी घेणार आहे, मला असं पैसे ह्यांनी पाऊच विकत घेऊन वगैरे अशी मला नकोय कॉफी. तर मग एकदा त्यांनी असं आम्हाला वाटेत चालता चालता दक्षिणा म्हणून पैसे द्यायचे लोक. तर एकदा आम्ही चालत होतो तर हे दुकानात कुठेतरी थांबले आणि आम्ही त्यांची वाट बघत बराच वेळ थांबलो. मग आले आणि त्यांच्या जवळ एक 12-15 असे कॉफीचे पाउचेस घेऊन आले ते, आणि मला म्हणले हा मैयानी प्रसाद दिलाय तुला. आणि म्हणजे असं प्रेमाने करणारे परिक्रमावासी पण बरोबर असायचे, त्याच्यामुळे ती पण एक हे आठवण कायमची राहिली आहे मला. सेवेचा तर खूप अनुभव येतो तिथे. प्रचंड प्रमाणात सेवा करतात, कुठून येतात कुठून आणतात, पैसा घरी बसतात, पण खूप सेवाभावी लोक. धन्यवाद. पाहू आता केव्हा होते. आणखीन काही प्रश्न? मला विचारायचं आहे की तिथं आपण असतो त्यावेळेला एक वातावरण तयार झालेलं असं वातावरण असतं ते, त्याच्यात आपोआपच किंवा वारीला म्हणा किंवा अशा कुठल्याही ठिकाणी आपली भक्ती उफाळून येते, आत असतेच ती हे होते. तर इथं सगळं आल्यानंतर सगळ्या रामरगाड्यात वगैरे आपल्यात पुन्हा बदल होतो असं वाटतं की आपण बदलून आलेलो तसेच राहतो असं वाटलं तुला? ऐकू आलं का? हो, ऐकू आलं. माझं ते म्यूट झालं होतं म्हणून ते चालू केलं. म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगते, ते सिद्ध समाधी असं काहीतरी आपण करतो ना, तिथं आपण एक एवढ्या उंचीवर गेलेलो असतो आणि नंतर इथं रामरगाड्यात आल्यानंतर पुन्हा हळूहळू हळू आपण जरा हे होतो, म्हणजे की त्या सगळ्या नेहमीच्या ह्याच्यात अर्थात थोडाफार बदल होतो, नाही असं नाही. पण असं तुला काही वाटलं का की तू बदललेलीच राहिली? बदललेली राहिली आहे की नाही हे घरातले लोक सांगू शकतील जास्त, पण माझं मला आतून असं म्हणजे जाणवतं की जेव्हा काही म्हणजे दिवस उजाडतो तेव्हा असं ठरवते की हे असं असं व्हायला पाहिजे, आणि तसं झालं नाही तर पूर्वी मी ज्या प्रकारे अस्वस्थ व्हायचे तसं आता होत नाही तितक्या याने. तेच मला विचारायचं होतं की ते किंवा माहिती नाही, खाण्यावर इथे आल्यानंतर पूर्णपणे म्हणजे गेले 3-4 महिने माझा खाण्यावरचा ताबा पूर्णपणे सुटलेला होता. कारण इतकं असं काय म्हणतात, 3-4 महिन्यात आपल्याला हव्या त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत खायला असं वाटून, किंवा जे दिसेल ते आपण खाऊन घ्यायचं असं झालं होतं. पण नंतर तो पण कंट्रोल हळूहळू यायला लागलाय की आता हे नाही खायचं आपल्याला, हे आपल्यासाठी हे चांगलं नाही, हे लक्षात येऊन त्याप्रमाणे वागणं हे थोडस सुरुवात झाली. तर हे कंटिन्यू राहणं हे आपल्या मनावर आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला वाटतं की काही लोकांना पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं. तो सत्संग असतो ना पुन्हा पुन्हा असं. हो, काही लोकांना पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं, जे नाही ओढ वाटत पण असेल, ओढ म्हणजे पण असेल. मला पण असं वाटलं होतं की एकदा परिक्रमा करीन, एकदा करीन असं, पण अशी आठवण होते ऍक्च्युली, म्हणजे मैयाची आठवण होते तिथली, बाकी कशाचीही नाही. म्हणजे ती ओढून घेते, बोलवून घेते असं जे म्हणतात तसं वाटतं म्हणजे मनातून. छान पण सांगितलं, म्हणजे त्याने विचारले पण प्रश्न छान, आणि तू पण छान सांगितलंस. आणि तुम्ही मला बोलायची संधी दिलीत, मला म्हणजे पुन्हा त्या दिवसांची सगळ्या आठवणी मला एकदा म्हणजे काय जगण्याची अगं संधी होतच, मिळाली म्हणून मला. मी लिहिलं होतं त्याच्यात लिहिलं होतं, मी ह्याच्यात जास्त लिहित नाही, तिच्याकडूनच आपण ऐकूया असं लेख जे दिला त्याच्यात फार दिलं नव्हतं. पण म्हणजे कर्वेंचं कौतुक आहे, तुझ्या आईचं कौतुक आहे, ह्या सगळ्यांचं पण खूप कौतुक आहे की हा नक्की. सपोर्ट असा देणं.
नक्कीच आणि कौतुक ती आहे. म्हणली होती तसं कर्वेने सुचवलं की आईला इथं आणून ठेव, म्हणजे मग ही सूचना त्यांच्याकडूनच आली, त्यांना सुचलं ते असं. हो. म्हणजे त्यांची किती आतून इच्छा होती की तू काही तुला हवं तर मनाची पूर्ण करावी. ते पण मला खूप कौतुकाचं वाटलं. आता तुमचं वय काय आहे? माझं आता 62. अच्छा अच्छा अच्छा, ओके. मी विचार करत होते, आता मी 75 आहे, तर पुढे क्वेश्चन मार्क. म्हणून विचारलं. एकूण तुमच्या अनुभवात खूप छान वाटलं ऐकायला. पूर्वी पण आपले शोभनाताई, त्यांचं नाव मला आठवत नाहीये, ते गिजरे गिजरे हा गिजरे हा, गिजरे गिजरे, ते आणि तीनदा त्यानंतर ह्यांनी पण केलं होतं बिनीवाले सर. हा, ते पण वेगळ्या अंगाने केले होते, ते वेगळ्या अंगाने केले होते, पण त्यांनी पण केली. पण त्यांनी बसमधनं केली. बसमधनं म्हणजे आणि ते त्यांना एक अनुभव घेणं, ते हो हो भक्तीने नव्हते गेले, भक्तीने नव्हते, त्यांना भाषेचं हे होतं, हो म्हणजे ती हो, भक्तीच होती त्यांची भाषेची पण. करेक्ट. आणि गिजरे तिन्ही वेळा भक्तीनेच गेले होते. एकदा नाही, तर चालत गेले त्यांनी, होते ना, गिजरे चालत गेले होते. हो, तिन्ही वेळा चालत, एकदा अनवाणी, हम्म. एकदा अनवाणी गेले. तेव्हा म्हणजे ते म्हणत होते, त्यांना मी विचारलं मग फोन करून की फूट बीड आले नाही का, ते म्हणाले हो यायचे, नाही असं नाही, पण मला वाटलं की ज्या अर्थी माझ्या शूज हरवले, त्याचा अर्थ होता की मैयाची ही अपेक्षा होती की मी अनवाणी करावी. मग नंतर त्रास एवढा झाला नाही असं म्हणाले होते, ते आठवतंय मला. पण प्रत्येकाचे अनुभव असे वेगवेगळे छान वाटतात ऐकायला. खूप छान झाला आज तुमचा. अमिता ताईंनी पण अतिशय सुंदर प्रश्न निवडून काढले होते, आणि त्यांचा ओघ असा एक साहित्यिक असल्यासारखा, मृदुलासारखा असं मला असं वाटलं, म्हणजे त्यामुळे धन्यवाद. आणि छान झालं. नाही, आणि ऐकायला खूप छान. अमिताताईंनी आपल्या प्रत्येकाच्या मनातलंच विचारलं. हा, अगदी अगदी. त्यामुळे आता असं आहे की अमिताताईंनी विचारलेले प्रश्न आणि स्नेहलने इतकं छान सांगितलं, म्हणजे तिने ते एक ओघ किंवा सिक्वेन्स लिहून ठेवला असेल, पण खूप छान मुद्दे हा सगळे आले आणि असे छान क्रमाने आले. त्यामुळे आता असं म्हणजे हा, विचारायचं काही राहिलं नाहीये. हो. आमच्या डोळ्यासमोर हो चित्रच उभं राहिलंय. आता राहिलंय ते कृती करायचं. यात्रा परिपूर्ण झाली तशी मुलाखत पण परिपूर्ण झाली. अगदी अगदी. स्नेहलचं सगळं सांगणं मुलाखती, हे परिपूर्ण होतं. हो नाही, खरं हो सांगायचं तर मी अगदी सिक्वेन्स नव्हता ठरवलेला, पण तिच्या उत्तरातनच ते पुढं सापडत गेला. व्यवस्थित सिमलेसली जात गेलं. हो हा, फक्त एक दोनदाच आम्ही एकमेकींशी थोडा वेळ बोललो असू फोनवर. आज सकाळी हा तिने मला फोन केला, म्हटलं आता तुलाही काही वाटत नाहीये ना जास्त काही आणखीन बोलावं, म्हणजे काही आणखीन राहिलंय वगैरे, तर तसं काही हो नव्हतं. एक दोनदा आम्ही बोललो होतो रात्री फोनवर, आणि म्हटलं ठीक आहे, म्हणजे तूच जास्त बोलशील, मी काही जरुरीपुरतं, म्हणजे आता ते तुम्ही सांगा, मी जास्त पाल्लाळ नाही ना लावलेला. नाही, उलट नाही नाही, म्हणजे अजिबात नाही, अजिबात प्रश्नांमध्ये नाही. अजिबात मला नाही. पण गाईडलाईन मिळाली बोलण्यासाठी. हा, तेवढ्यापुरताच मला माझा रोल ठेवायचा होता, की पुढे अगदी जात राहावं ते. म्हणजे अगदी एकानेच ते नरेशन करण्यापेक्षा मध्ये आणखीन कोणतरी आहे, हे थोडंसं बरं वाटतं दोघांनाही. नाही, पण तो रोल तू खूप छान केलास ओके, थँक्यू. आणि त्यामुळे धन्यवाद. एकदम आखीव रेखीव झाली खूप आणि आणि खूप मला काय धन्यवाद तुम्हाला. जाणवलं की उत्स्फूर्तता होती. हा, बरोबर, की नुसत्या लोक बरेच जण भावनेच्या भरात जाऊन, किंवा भक्ती म्हणाल तसं, भक्ती आणि भावना आणि श्रद्धा याच्या भरात करतात अशा तीर्थयात्रा. पण हो स्नेहलच्या बाबतीत मला असं जाणवलं की जागरूकतेनं तिनं केली. म्हणजे जेव्हा हो मी एकदा तिच्याशी बोलले, एक 8 दिवसापूर्वी, त्यावेळी तिनं मला जी सुरुवात केली ना, की तिच्या जाण्याचे जे काही डायमेन्शन्स होते, आयाम होते, की एक म्हणजे ॲडव्हेंचर, दुसरं म्हणजे अध्यात्म, तिसरं म्हणजे शिस्तीत सगळी तयारी करून जाणं, आणि चौथं म्हणजे सामाजिक, त्याला जे डायमेन्शन. तरी त्या भारती ठाकूरांबद्दल आपण बोललो नाही. त्यांची तुझी गाठ पडली का याच्या हो दरम्यान? हो, आम्ही मुद्दाम हां. म्हणजे त्यांचं
लिंबा खरगुण, गावी आहे लिंबा आणि त्यांचं. खरगुणच्या जवळ आहे कुठेतरी. तिथे हा हा परिक्रमा लेपा मार्गात नाही लेपा येते. का काहीतरी. हा हा ते हा 3-4 किलोमीटर आत चालत जाऊन असं मुद्दाम आम्ही गेलो होतो त्यांना भेटायला, आणि त्यांनी तिथे म्हणजे त्यांचं कार्य सगळं बघायला मिळालंच, पण त्यांनी आम्ही परिक्रमावासी महाराष्ट्रातून आलोय म्हणून आमच्यासाठी खास आंबाडीची भाजी आज तुमच्यासाठी बनवलीये वगैरे असं, आणि इतक्या प्रेमाने आमच्याशी त्यांनी गप्पा मारल्या. म्हणजे इतक्या त्या बिझी आहेत तिथे, आणि भारती दिदी म्हणजे लोकांसाठी अगदी देवीसारखं लोकांच्या मनात स्थान आहे तिथल्या. आणि त्यांनी आमच्यासाठी एवढा 1.5-2 तास वेळ दिला, आमच्याबरोबर जेवणासाठी त्या थांबल्या होत्या. आणि नंतर मग परत जाताना म्हणजे त्या दिवशी थोडी माझी तब्येत बरी नव्हती, तर त्यांनी मला मुद्दाम तिथल्या मुलीला बोलावून तिथे माझं बीपी चेक करून घेतलं आणि सांगितलं परिक्रमेच्या दरम्यान काय काय करू नका, काय काय करायला पाहिजे, हे सगळं म्हणजे मोठ्या बहिणीसारखं त्यांनी मार्गदर्शन केलं तिथे आम्हाला. हा तेच म्हणजे हे एवढी जेव्हा तिने मोठी काय म्हणायचं मानाने मोठ्या असूनही त्यांनी आमच्याशी इतकं चांगल्या वागल्या त्या. बरोबर आहे. म्हणजे सगळी ग्राउंडवर असतात, ही म्हणजे ग्राउंडेड असतात, टू अर्थ असतात, खरी मोठं खरी काम मोठी करणारी माणसं. माणसं बहुतेक वेळेला. तेच म्हटलं म्हणजे हे जेव्हा मी तिच्याकडनं जेव्हा मी तिच्याशी बोलायला स्नेहलशी बोलायला सुरुवात केली परिक्रमेबद्दल, तेव्हा या सगळ्या गोष्टींपासून तिने सुरुवात केली की अशा अशा माझी कारणं होती हे करण्याची. तेव्हाच म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे गड्या. आणि म्हणून मग त्या दिवशीच आमचं मागच्या मंगळवारचीच गोष्ट आहे की आपण हिची मुलाखत घेऊया. आणि ताबडतोब मी मृदुलाला मेसेज केला आणि तिनेही लगेच शोभनाताईंना विचारून ओके म्हटलं. आणि हे इतकं झटपट सगळं आमचं ठरलं आणि आज ते पूर्ण झालं. मी शेवटचं बोलू ना ग आता मृदुला, आणखीन कोणाला काही मध्ये बोलायचंय? कोणाला काही कर्वेना काही सांगायचंय का? हा हा कर्वेना काही सांगायचंय का? हा कर्वे तुम्हाला कारण म्हणते. कर्वे स्वस्त बसले ते बघायला बरोबर वाटत नाही. नाही त्यांनी मध्ये तिला क्लू दिले ना, मला वाटतं लिहून दिले की काय नाही, कोणाच आता न बोलता आहेत ना एखाद्या कवितेतनं वगैरे काही सांगायचंय का? त्यांना तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं त्यांना किती आनंद झालाय, की हो. त्यांची इच्छा होती ना की करावं म्हणून. मी तर असं म्हणेन स्नेहल, हा. ऍक्च्युली पुण्य कॅप्टननी घेतलंय. अरे ज्या काही हरकत क्षणी नाही. त्याने तुला ग्रीन सिग्नल दिला. हो. मधल्या काळामध्ये किरण सरदेशपांडे घरी आले होते तेव्हा माझी तब्येत थोडीशी डाऊन होती. ते म्हणले की तुम्ही दरवाजा उघडायला जाल अशी मला खात्री आहे. आणि जेव्हा स्नेहल परत आली तेव्हा मी जाऊन दरवाजा उघडला, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला. क्या बात आहे. ते आहे. आणि मला एवढंच सांगायचंय, अमिता म्हणाली मगाशी की म्हणजे तिने जे सगळं सांगितलं त्यात एवढंच म्हणायचंय की स्नेहलने भाबडेपणाने काही केलं. एक्झॅक्टली, बरोबर शब्द वापरलास तू. मी तेच म्हटलं, जागरूकतेनं केली, भाबडेपणानं केलेली नाही. अगदी हेच त्यातलं वैशिष्ट्य आहे, म्हणूनच तिची मुलाखत व्हायला पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे स्नेहलची परिक्रमा ही अतिशय सजगपणे लॉजिकली केलेली. म्हणजे तिला ज्या अनुभूती आल्या त्यात मला कुठेही भाबडेपणा वाटला नाही. बरोबर. हो, अगदी खरंय. स्नेहल, अभिनंदन तुझं. आणि इथूनच तुला नमस्कार करतो, म्हणजे तो मैयाला केल्यासारखं. आपण सगळे खूप नर्मदे हर वाटत म्हणूया. होतं की भेटावं, नमस्कार करावा, आपण पण नाही जमत. तुमच्या सगळ्यांशी मला कनेक्ट व्हायला मिळालं ह्याचाच मला खूप आनंद होतो. आणि नर्मदे हर असं मी म्हणते, पण नर्मदाष्टक आहे त्याच्यातला एखादा श्लोक म्हणून आपण याची सांगता करूया का? ग्रेट. स्नेहल ला पाठ आहे हो ना? आहे ना. हा म्हण ना. एकच सांगायचं हा ती जेवढे किलोमीटर तिकडे चालत होती त्याच्या 1.5 किलोमीटर मी इकडे चालत होतो. त्यामुळे आमच्या अपार्टमेंटला नर्मदा असं नाव ठेवून मी नर्मदा परिक्रमा केली घरामध्ये. म्हणजे ती 40 किलोमीटर चालली तर मी 4 किलोमीटर चाललो, 30 किलोमीटर चालली तर मी 3 किलोमीटर चाललो. अरे वा, ग्रेट. क्या बात है, क्या बात है. खूपच ग्रेट.
आणि त्यांनी पण अत्यंत मनापासून कुठलाही आव न आणता मी कसं करतोय अशा तऱ्हेने तिला हे केलं, जाऊ दिलं ना, हे मला जाऊ दे. त्यांचं छान वाटलं. त्यांचं असं मला कुठे पण मी किती नाही मोठं बरोबर. आणि करतोय काम असा आव नव्हता म्हणजे त्यांच्या आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की घाडगे फार्मला थोडा वेळ आले होते कर्वे, हो हो आणि त्यावेळी विचारलं होतं कोणीतरी त्यांना की तुम्ही कसं काय जाऊ दिलं तिला वगैरे. त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिलं होतं ते माझ्या लक्षात आहे. ते म्हणाले होते की अहो, मी जेव्हा जहाजावर जायचो त्यावेळी ती इकडं सगळं सांभाळत असायची, संसार हो सांभाळत. मग खरंय आता खरंय तिला एखादी गोष्ट करायची तर तिला मी नाही का परमिशन देणार, असं ते हो त्यावेळी म्हणाले होते. नाही तो तर मनाचा मोठेपणा आहेच आहे. पण मी मगाशी कॅप्टनना पुण्य मिळालं असं म्हणायचं आणखीन एक कारण असं की हा. अ, आता नाही म्हटलं तरी नकळत अवलंबन जास्त आहे स्नेहलवर. हो म्हणजे हो. शुभंकरावर आपलं इमोशनल, फिजिकल वगैरे सगळंच अवलंबन असतं ना. तर अशा परिस्थितीमध्ये कॅप्टननी जाऊ तुला दे. हो एक हो. म्हणजे दिलासा दिला ना की तू माझी नको काळजी करूस. नाही, नाही, उलट अगदी त्यांनी खरं तिला आहे. सांगितलं की यावेळी पूर्ण केल्याशिवाय यायचंच नाहीये घरी. हो ना. म्हणजे असा एक प्रेमळ धाक होता त्यांचा. हो हो हे मला जास्त महत्वाचं वाटलं. आणि आता या परिस्थितीत असं म्हणणं हे अवघड आहे. हा. एवढं म्हणजे मी नक्की सांगते. हम्म. तो खरंय. खूप इन्सेक्युअर होतात. शुभांगी खूप माझा एक इन्सेक्युअर होतात. म्हणजे माझा एक सतत छोटासा आपण अनुभव मोठी मोठी पाहिजे असं वाटत असतं बऱ्याच जणांना. हो. माझा एक अनुभव करू का शेअर? हा हा, जरूर. हा, कर. हा म्हणजे 11 साली मला जपानला जायची संधी आली. तर त्यावेळेला कर्णींची स्थिती पण अशीच होती. तर माझे वडील, ती अगदी छोटीशी ट्रिप होती जपानची, 5 दिवसांची. तर माझे वडील मला म्हणाले, अगं तू कसं काय जायचं, हा घाट घालतीयस? म्हणजे तुला थोडक्यात ते म्हणाले, लाज नाही का वाटत? हा हा. असं म्हणजे आता उघड सांगते. पण गोष्ट अशी होती की कर्णींनी पहिला प्रवास केला होता तो जपानचाच होता. जपानच्या पंप इंडस्ट्रीमध्ये त्यांनी भेट दिली होती. आणि मग ते म्हणाले, जगाच्या पाठीवर हा देश प्रत्येकाने बघितलाच पाहिजे असं आहे. तर 5 दिवसात मला काही होणार नक्की नाहीये. तू नक्की जा. तर आता या निमित्ताने मला म्हणजे नाही, कॅप्टन बरोबर आहे. पण आहेत म्हणजे तेवढाच कॅप्टन तीव्र. त्या भूमिकेत गेले असं म्हणजे हो हो. त्या भूमिकेत याचा अर्थ की काहीतरी एक दुर्मिळ गोष्ट स्नेहलला बघायला मिळणार आहे किंवा स्नेहलच्या हातून पूर्ण होणार आहे. आणि तिथे माझी कुठलीही हे तर नकोच नको, पण उलट एक व्हाइब्स जाऊ देत माझ्याकडून. म्हणून मी म्हटलं की अगदी बरोबर. कॅप्टन, बरोबर. हॅट्स ऑफ टू कॅप्टन. खरंय, अगदी खरंय. आणि तुला तर काय प्रश्नच नाही, कारण तू तू डिटर्मिन्ड होतीस. हा, म्हणजे संकल्प दृढ असणं याचं महत्व मला कळलं की तुम्ही एखादी गोष्ट अगदी मनापासून ठरवली तर सगळी परिस्थिती त्याच्या येते. अकॉर्डिंगली अगदी सहाय्य बरोबर. करायला उभी राहते अगदी असं. सब कायनात तुम्हारे साथ होती है. हा. शाहरुख खान सारखे हात करून मी नाही म्हणणार, पण तुम्ही ठरवलं की सब कायनात तुम्हारे साथ होती है. बरोबर. आता एवढ्या कमी दिवसामध्ये हा प्रोग्राम आम्हाला करायची परमिशन दिली त्याबद्दल मी पार्किन्सन मित्रमंडळाच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह सगळ्यांना धन्यवाद देते. आणि एवढ्या संख्येने आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. अतुलजींनी नेहमीप्रमाणे लांब सुप्त याच्यामध्ये राहून ही कामगिरी फत्ते केली आपल्या व्हिडिओची, त्याबद्दल धन्यवाद. आणि आता श्यामलाताई एक पण स्नेहल, आहे. श्लोक म्हणणार होती ना, एक तेच की श्लोक आता म्हणणार श्यामलाताई तेच पण स्नेहल आता एक नर्मदाष्टक म्हणेल, हो नर्मदाष्टक हो किंवा त्यातला एखादा श्लोक म्हणेल आणि हा कार्यक्रम संपला असं आपण त्यानंतर हो हो. नाही, म्हणू. आज श्यामलाताई पण आवर्जून आहेत. वेळ जरी अच्छा हा वेळ अच्छा जरी सोयीची नसली तरी. अच्छा. संपूर्ण म्हणू का एक श्लोक म्हणू? म्हणाल तसं म्हणजे शोभनाताई किंवा 8 श्लोक शोभनाताई आहेत, 5 सांगतील तसं. मिनिटं, 2 ते म्हण 5 म्हण म्हण. तुला म्हणावीशी वाटत असेल तर म्हण. हा, म्हण नर्मदाष्टक म्हणते. म्हण.
सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं द्विषत्सु पापजातजातकारिवारिसंयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदम्बुलीनदीनमीनदिव्यसम्प्रदायकं कलौमलौघभारहारि सर्वतीर्थनायकम् सुमच्छकच्छनक्रचक्रवाकचक्रशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे महागभीरनीरपूरपापधूतभूतलं ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलं जगल्लये महाभये मृकण्डुसूनुहर्म्यदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे गतन्तदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकण्डुसूनुशौनकासुरारिसेवितं सदा पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्ष्यलक्षकिन्नरामरासुरादिपूजितं सुलक्षणीरतीरधीरपक्षिलक्षपूजितं वसिष्ठशिष्टपिप्पलादिकर्दमादिशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे सनत्कुमारनाचिकेतकश्यपात्रिषट्पदैर्धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदैः रवीन्दुरन्ति देवदेवराजकर्मशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्ष्यलक्षलक्षपापलक्षसारसायुधं ततस्तु जीवजन्तु तन्तुभुक्तिमुक्तिदायकं विरिञ्चि विष्णुशङ्करस्वकीयधाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अभूद्धृतं स्वनं श्रुतं महेशिकेशजातटे किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे दुरन्तपापतापहारि सर्वजन्तुशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देहदुर्लभं महेशधाम गौरवम् पुनर्भवानरा न वै विलोकयन्ति रौरवम् पुनर्भवानरा न वै विलोकयन्ति रौरवम् श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्यस्य श्री गोविंद भगवत पूज्यपाद शिष्यस्य श्रीमत् शंकर भगवतः कृतौ नर्मदाष्टकम् नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ